छत्रपतींच्या राज्याभिषेकाची जोरदार तयारी झालेली आहे. सगळीकडे निमंत्रण गेलीत. आपणही निमंत्रण पाठवले होते, त्याप्रमाणे तुम्ही सगळेजण आलात वेळेवर. धन्यवाद. पुढचा भाग आपण आता घेतोय. श्री मनमाया, श्री महाकाली, श्री महासरस्वती, श्री महालक्ष्मी, जगन्मातानो या. हळदी कुंकवांचे सडे शिंपीत शिंपीत रायगडावर या. तुमच्या लेखीचा लेख राजा होणार आहे, त्याला आशीर्वाद द्यायला या. विचारछेदक भवतारक श्री 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 गिरिजापते श्री काशी विश्वेश्वरा या. जेथे असाल तेथून, जसे असाल तसे या. तुमचा परमभक्त सिंहासनाधीश्वर छत्रपती होणार आहे, त्याच्या मस्तकावर तुमच्या अखंड कृपेचे छत्र धरण्यासाठी या. जगद्वंद्य संतांनो, अतृप्त पूर्वजांनो, सर्व धारातीर्थींच्या पुण्यपुरुषांनो, चितोडच्या साध्वींनो, महाभारत वर्षातील सतीनो, योगिनीनो, मानिनीनो, तुमच्या तेजाचा औरस वारस हा शिवराय भूपती राजेंद्र होणार आहे. तुमच्या इच्छा साकार झालेल्या पाहाव्यास या. कौतुकाची खरात कराव्यास या. धार्मिक विधींना आता लवकरच आरंभ होणार होता. या सर्वाआधी महाराज प्रतापगडाला जाऊन येणार होते. कशाकरिता? वा, हे काय विचारणे झाले. महाराजांचे सर्वस्व प्रतापगडावरच होते. श्री महानमंगला श्री भवानी देवी आई, तिची महापूजा केल्याशिवाय, तिला वस्त्रालंकार व श्रीफळ अर्पण केल्याशिवाय महाराज सिंहासनावर बसतीलच तरी कसे? प्रथम श्री आईच्या मस्तकावर सोन्याचे छत्र धरल्याशिवाय ते स्वतः छत्राखाली उभे राहतील तरी कसे? श्री देवीसाठी महाराजांनी 1.25 मन वजनाचे सोन्याचे रत्नजडित छत्र मुद्दाम तयार करून घेतले होते आणि महाराज स्वार शिबंदीसह प्रतापगडास निघाले. 19 मेचा सुमार 1674 महाराज प्रतापगडावर आले. भाळी मळवट लेवून ती अष्टभुजा आदिशक्ती प्रसन्न स्मित करीत उभी होती. तिचा परमभक्त परमपराक्रमी शिवराजा तिच्या पुढे हात जोडून नम्र होऊन आला. भवानी देवीच्या तेजस्वी प्रेरणेनेच हे स्वराज्य निर्माण झाले होते. महाराजांनी व त्यांच्या सैनिकांनी भवानीचा जय जयकार करीत करीतच आजवर प्रत्येक कार्यास हात लावला व विजय मिळवला. उभ्या महाराष्ट्राची ही कुलदेवता, महाराष्ट्र धर्मरक्षिका, महाराजांनी तिला दंडवत घातले. नंतर यथाविधी षोडशोपचारे तिची महापूजा केली. 1.25 मणाचे सुवर्णछत्र तिला अर्पण केले आणि मस्तक चरणी ठेवले. उदयोस्तु जगदंबे, उदयोस्तु. श्री महान मंगल त्रिपुर सुंदरी भगवती श्री 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 तुळजा भवानी, उदयोस्तु अंबे, उदयोस्तु. महाराज प्रतापगडावर 2-3 दिवस राहिले. नंतर श्रीचे दर्शन घेऊन परत निघाले. देवीपाशी त्यांनी काय मागणे मागितले असेल कोण जाणे. बहिऱ्या इतिहासाला हृदयातले शब्द कुठे ऐकू येतात. फक्त कागदावरचे, ताम्रपटावरचे आणि दगडावरचे शब्द त्याला समजतात. पण महाराज अर्जवाने भवानीस म्हणाले असतील, आई साहेब, आपणच जातीने येऊन हे कार्य साजरे करा, 8 हातांनी तडीस न्या. महाराज निघाले आणि रायगडावर आले. 21 मे 1674. हेनरी ऑक्सेंडेन 19 मे सकाळी 9 वाजता गडाखाली पाचाड येऊन दाखल झाला होता. इंग्लंडचा, ब्रिटिशांचा हा वकील. गागाभट्टांनी महाराजांच्या राज्याभिषेक विधीसाठी स्वतः एक लहानसा ग्रंथच रायगडावर लिहून तयार केला होता. राज्याभिषेक प्रयोग हे या ग्रंथाचे नाव. राज्याभिषेक विधी कसा कसा करायचा, कोणकोणते धार्मिक संस्कार व समारंभ करायचे वगैरे गोष्टींची तपशीलवार शास्त्रीय माहिती गागाभट्टांनी अत्यंत दक्षतापूर्वक अभ्यासली होती. त्यानुसार आता धार्मिक विधीस प्रारंभ होणार होता. रायगडच्या महाद्वारावर तोरण चढले. नगारे, शिंगे, चौघडे कडकडू लागले. श्री गणरायाची प्रतिष्ठापना झाली. तांदळातून कुंकू मिसळले गेले. स्वस्तिक चिन्हे उमटली. गागाभट्टांनी गणरायास आवाहन केले. श्री महागणपते नमः. एकेका विधीस प्रारंभ झाला. पहिला विधी महाराजांचे मौजी बंधन. महाराजांची मुंज व्हायचीच राहिली होती, म्हणजे केलेलीच नव्हती. कारण जरी भोसले क्षत्रिय कुलोत्पन्न होते तरी त्यांचे संस्कार लुप्त झाले होते. मुंजीशिवाय ब्राह्मणाला ब्राह्मणत्व आणि क्षत्रियाला क्षत्रियत्व प्राप्त होत नाही. म्हणून राज्याभिषेकापूर्वी महाराजांची मुंज होणे जरूर होते. गागाभट्टांनी मुंजीची तिथी ज्येष्ठ शुद्ध चतुर्थी ती निश्चित केली. मुंजीसाठी देवादिकांची प्राणप्रतिष्ठा, कुलधर्म कुलाचारादी विधी झाले. शुद्ध चतुर्थी उजाडली. स्त्रियांची, पाहुण्यांची, शास्त्री पंडितांची मंगलवर्दळ सुरू झाली. मुहूर्ताची घटिका गंगाळात हेलावू लागली. हजारो वैदिक ब्राह्मणांच्या, अग्नीच्या, सूर्याच्या साक्षीने महाराज मुंजीसाठी सिद्ध झाले.
मुंज मुलाचे वय यावेळी अवघे 44 वर्षाचे होते. मुंज मुलाचे एकूण 10 लग्ने आधीच झाली होती. मुंज मुलाला 6 मुली आणि 2 मुलगे झालेले होते आणि आता त्या कन्या पुत्रांच्या देखत वडिलांची मुंज साजरी होत होती. हा योग काही नाराज. गागा भट्टांनी व बाळम भट्टांनी सर्व पौरोहित्य केले, वाद्य दणाणली, पंचारत्या झाल्या. महाराजांच्या गळ्यात यज्ञोपवीत आले. अग्नीच्या साक्षीने महापवित्र गायत्री मंत्राची महाराजांनी दीक्षा घेतली. आता महाराज संस्कारयुक्त क्षत्रिय झाले. या गायत्री मंत्राचे केवढे महात्म्य आणि सामर्थ्य आहे हे माहीत आहे का? महर्षी विश्वामित्रांनी या मंत्राच्या पुनश्चारणाने प्रतिसृष्टी निर्माण करण्याचे सामर्थ्य आणि तेज मिळवले होते. ओम तत्सवितुर भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ते सूर्याचे दिव्य तेज आम्ही सदैव चिंतितो. ते दिव्य तेज आमच्या बुद्धीला प्रेरणा देवो. असा आहे हा मंत्र. महाराजांची मुंज झाली 29 मे. मुंज झाल्यावर मगच विवाह करायचा असतो. शास्त्रही असे आहे. गागा भट्टांनी महाराजांना शास्त्राप्रमाणे आता लग्न करण्याची आज्ञा केली. महाराजांची तर इतकी लग्न झालेली होती, त्यातील काही राण्या आता हयात होत्या. लग्न झालेल्या त्या राण्यांशीच परत महाराजांची पुन्हा लग्न लावावेत. शास्त्राला ते मंजूर आहे आणि महाराजांची लग्न ठरली. मुंजीच्या दुसऱ्याच दिवशी 30 मे सोयराबाई राणीसाहेबांच्या महाराजांशी समंत्रक विवाह झाला. लग्नात थाट समारंभात मुळीच करण्यात आला नाही. नंतर सकवारबाई साहेब व पुतळाबाई साहेब यांची महाराजांशी लग्न झाली. मुंजीप्रमाणेच आपल्या आईवडिलांच्या लग्नाला हजर राहण्याचे गमतीदार भाग्य मुलांना लाभले. एकूण महाराज विवाहित झाले. ब्रह्मचर्य आश्रम संपला. रायगडावर आता जिकडे तिकडे प्रफुल्ल वातावरण विलसत होते. मंगलवाद्य वाजत होती. राजवैभव उतू जात होते. ते पाहून सर्वांचे डोळे तृप्त होत होते. विविध प्रांतातील थोर थोर विद्वान, मुत्सद्दी, कलावंत, योद्धे, राजकीय अधिकारी, कवी, वकील वगैरे परस्परांच्या गाठीभेटी परिचय घडत होते. सकाळ सायंकाळ राजप्रसादात मिष्टान्नांची भोजने होत होती. पाहुण्यांचे मनोरंजन करण्यात गुणीजन तत्पर होते. वादविवाद, शास्त्रचर्या वगैरे गोष्टींमुळे शास्त्री पंडितांना पर्वणी लाभली होती. रायगडावर जणू दसरा दिवाळी प्रकटली होती. पोथ्या पुराणातून आणि हरदासांच्या तोंडून ऐकलेल्या राजनगराच्या वैभवात साक्षात अनुभव सर्वांस येत होता. कुणास काही उणे पडत होते असे नाहीच. एकेका दिवशी एक विधी होत होते. ऋत्विज वर्णन पुण्यावाचनपूर्वक यज्ञास प्रारंभ करून विनायक शांती करण्यात आली. नक्षत्र शांती, ग्रह शांती, इंद्रिय शांती, पौरंदरी शांती वगैरे विविधी पार पडले. महाराजा काळात व्रतस्थ होते. दुग्धपान व फलाहार करून ते अतिशय श्रद्धेने प्रत्येक धार्मिक विधी यथासाम करीत होते. ज्येष्ठ एकादशी म्हणजे 4 जून महाराजांची सुवर्ण तुला व इतर अनेक प्रकारच्या तुला करण्याचे ठरले. 16 महादानापैकी तुळादान हे एक आहे. या दिवशी महाराजांची सुवर्ण तुळा करण्यात आली. तराजूच्या एका पारड्यात महाराज बसले, दुसऱ्यात सोन्याचे होन घालण्यात आले. ब्राह्मण मंत्र म्हणत होते. पारडी समभार झाली. महाराजांची तुळा झाली. एकूण 17,000 होन लागले. म्हणजे महाराजांचे वजन पक्के 2 मण म्हणजे 160 पाऊंड होते. या पारड्यात महाराजांनी होनांची बरीच मोठी जादा रक्कम ओतली व या सर्व धनाचा दानधर्म केला. सोन्याशिवाय चांदी, तांबे, कापूर, साखर, लोणी, फळे, मसाले वगैरे अनेक पदार्थांनी महाराजांची तुळा करण्यात आली व ते सर्व पदार्थ दान करण्यात आले. ज्येष्ठ शुद्ध द्वयोदशीचा दिवस उजाडला. रायगडावरचा आनंदाने गोड गडबड शिगेला पोचली. रायगड म्हणजे स्वर्गीय नगरी शोभू लागली. दिवस संपून रात्र झाल्याचे भान तरी कोणाला राहिले असेल का? अंधार वगळला तर रायगडावरची रात्र दिवसासारखीच होती. राजमंडळातील सर्व लोकांना कामेधामी इतकी होती की वेळ पुरतच नव्हता. दुसऱ्याच दिवशी सूर्योदयास 3 घटिका अवधी असताना पहाटे 5 वाजता उषकाली महाराजांच्या राज्यारोहणाचा मुहूर्त होता. हा पहाटेचा मुहूर्तच महाराजांना लाभत होता म्हणून गागा भट्टांनी तो निश्चित केला होता. राज्याभिषेक समारंभातील प्रत्येक विधी अत्यंत अभ्यासपूर्वक शास्त्रीय चिकित्सेने गागा भट्टांनी ठरवलेला होता व त्या अत्यंत साक्षेपाने ते पार पाडित होते. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीचा तो शुभमंगल दिवस आनंद संवत्सरी आनंदवन भुवनी अवघा आनंदी आनंद उसळला. कशाशी तुलना करायची त्या आनंदाची? अमृतपानाशी, नंदनवनातील विलासांशी, कल्पवृक्षाच्या छायाछत्राशी, इंद्रसभेतील वैभव भोगांशी छे छे. हे सर्व आनंदवन भुवनाच्या स्वच्छंद आनंदापुढे अगदीच फिके, अगदीच किरकोळ होते. अहो, हा सार्वभौमत्वाचा आनंद होता. हा स्वातंत्र्याचा स्वच्छंद आनंद होता. आमचा राजा, आमची सेना, आमचे आरमार, आमचा ध्वज, आमचे प्रधानमंडळ, आमची भूमी, आमचे पाणी, आमचे आकाश
आज सार्वभौम सिंहासनावर राज्याभिषेक होणार होते. अगदी कोणाचे गुलाम उरलो नाही. स्वतंत्र झालो. महाराष्ट्राचा समुद्र, सह्याद्री, प्रजा, गाई गोरे, पक्षी पाखरे, वृक्षलता आज अभिषेक होणार होत्या. त्यांच्या मस्तकावर छत्रचामळे झळाळणार होती. सांगा, या स्वातंत्र्य आनंदाला आहे का विश्वात तुलना? कोणत्या तराजूत कशाची तुलणार हा आनंद? स्वर्गीच्या इंद्रधनुष्याचा तराजू हवा त्यासाठी. या तराजूला पारडी हवी, ती सुद्धा इंद्रसभा आणि नंदनवन यांचीच. आणि हा तराजू बांधायला हवा कल्पवृक्षाच्या फांदीला, आणि मग त्यात तोलायला हवा शिवराज्याभिषेकाचा आनंद आणि स्वर्ग सुखाचा आनंद. स्वर्ग सुखाचे पारडे शिवराज्याभिषेकापुढे ताडकन हवेत उडाले असते. मोठी पहाट झाली, दीपज्योती उजळल्या, चौघडा दणाणू लागला. आकाशात शुद्ध द्वादशीचा चंद्र तारकामंडळ ढगांच्या दाटीतून डोकावत होते. मंगल वाद्यांचे निनाद रायगडावर कोंदले. सर्व स्त्री पुरुषांची समारंभासाठी पहाटेच्या अंधारात मशालींच्या व चिरागानंदाच्या सुंदर केसरी उजेडात गर्दी उडाली. कल्पनाच करा, सह्याद्रीच्या उंच उंच शिखरांच्या दाटी एका उत्तुंग शिखरावर पहाटेच्या काळोखात सहस्रावधी दिवे तेजाळत आहेत. सुंदर सुंदर रंगीबेरंगी भरजरीची वस्त्र लेवून हजारो स्त्री पुरुष हालचाल करीत आहेत. वाद्यांचे प्रतिध्वनी भोवतीच्या दऱ्याखोऱ्यात निनादत आहेत. असे दिसत असेल, कसे दिसत असेल दृश्य. गरुडाच्या उंच घरट्यात गोड तारांबळ उडाली. शिंगांच्या ललकाऱ्या उठत होत्या. आज राजा शिवाजी राजेश्वर छत्रपती होणार. राजमंदिरात गागा भट्टांच्या, बाळम भट्टांच्या, राजोपाध्यायांच्या व इतर विद्वानांच्या मुखातून वेदमंत्रांचा उच्चारवाने घोष सुरू झाला. महाराज राजकुलातील सर्व मंडळी लवकर उठून धार्मिक विधीसाठी सिद्ध झाली. बाळम भट्टाच्या पौरोहित्याखाली महाराजांनी कुलदेवतांची पूजा केली आणि कुलगुरू म्हणून बाळम भट्टांची पूजा केली. मंगल स्नाने करून अष्टप्रधान आले, सामंत आले, राजदूत आले, राजाचे आप्ता आले, राजदूत आले, सुधृत आले, पाहुणे आले, अधिकारी आले, शास्त्री पंडित आले. राजप्रसाद आनंदाने व सुगंधाने मोहरून गेला. मुख्य राजाभिषेक विधीची वेळ आली. गागा भट्टांनी सर्व सिद्धता केली. सोन्याचे सुंदर चौरंग वस्त्र व सर्व प्रकारचे कलश अभिषेकासाठी राजा राणीची वाट पाहत उभे होते. मोरोपंत, रामचंद्रपंत, अनाजीपंत, त्र्यंबकपंत, निराजीपंत, पंडितराव, दत्ताजीपंत, सरसेनापती, चिटणीस, फारसनवीस, जेधे, बांदल वगैरे मावळचे देशमुख, स्वराज्यासाठी अतोनात श्रमसाहस केलेले अनेक नवे जुने जिवलग या आनंद सोहळ्यात आनंद लुटीत होते, ओतीत होते. सर्वजण होते तिथे, सर्वजण होते. पण त्या गर्दीत ज्याची सर्वात जास्त धांदल धावपळ दिसायची तो महाराजांचा लाडका जिवलग तानाजी मालुसरे कुठेच दिसत. महाराजांचा दुसरा बाळ सवंगडी सूर्याजी काकडे नव्हता. महाराजांना मुजरे व्हायला बाजीप्रभू नव्हते, मुरारबाजी, बाजी पासलकर, प्रतापराव गुजर नव्हते आणि कितीतरी जिवलग तिथे. या सर्वांचा जीव की प्राण असलेला शिवाजी राजा पातशाही लेणी लेवून तख्तावर बसतोय आणि कुणी तिथे नाही. कोणते भाव उमलले असतील महाराजांच्या हृदयात, गहिवर, कृतज्ञता. हजारो तरुणांनी रणांगणी प्राण दिले, हजारो स्त्रियांचे सौभाग्य गेले, कित्येक आया निपुत्रिक झाल्या, पण स्वराज्य जन्म आले, सिंहासन प्रकट झाले. या सर्वांच्या अलोट त्यागातूनच ते प्रकट झाले. राजा अत्यंत सहृदय, विवेकी माणूस. आपण आज सिंहासनाच्या पायऱ्या चढणार आहोत, पण प्रत्येक पायरी खाली आपल्या निष्ठावंत भावंडांच्या आहुती आहेत, आपल्या असंख्य माया बहिणींची सौख्य आहेत याची कृतज्ञतापूर्वक जाणीव राजाला होती. तो सर्वांचा प्रेमळ भाऊ होता, पुत्र होता, मित्र होता, धीर होता आणि कर्तव्य तत्पर राजा होणार होता. राज्याभिषेकासाठी सर्व पवित्र उदिके हातुरले होते. गागा भट्टांच्या आज्ञेप्रमाणे महाराज महाराणी सोयराबाई व राजपुत्र संभाजीराजे त्या सोन्याच्या चौरंगाकडे पावले टाकीत गेले व चौरंगावर बसले. महाराणी साहेबांनी जडावाचा कमरपट्टा घातला होता. 8 दिशांना 8ही प्रधान आपल्या हाती विविध वस्तू घेऊन उभे राहिले. मोरोपंत पंतप्रधान हे पूर्वेस तुपाने भरलेला सुवर्ण कलश घेऊन उभे होते. आग्नेस अनाजीपंत पंत सचिव छत्र घेऊन उभे होते. दक्षिणेस हंबीराव मोहिते दुधाने भरलेला रौप्य कलश घेऊन, नैऋत्येस त्र्यंबकपंत सुमंत पंखा घेऊन, पश्चिमेस रामचंद्रपंत अमात्य दह्याने भरलेला तांब्याचा कलश घेऊन, वायव्येस दत्ताजीपंत मंत्री मोर्चेल घेऊन, उत्तरेस रघुनाथपंत पंडितराव मधाने भरलेला सुवर्ण कलश घेऊन आणि ईशान्येस निराजीपंत न्यायाधीश दुसरे मोर्चेल घेऊन उभे राहिले. याशिवाय उजव्या बाजूस पत्रलेखक बाळाजी आवजी व डाव्या बाजूस गणकलेखक चिमणाजी आवजी हे उभे राहिले.
पंडितरावांच्या जवळच सप्तगंगा, महातीर्थे, समुद्रजल वगैरे भरलेले मृत्तिका कुंभ ठेवलेले होते. असं म्हणतात स्वराज्यातील सर्व प्रमुख अधिकारी उभे होते. सर्व शास्त्री पंडित, सरदार, पाहुणे मंडळी वगैरे असंख्य लोक पुढे होते. आनंद ओसंडून वाहत होता आणि गागाभट्टांनी अभिषेक प्रयोगास प्रारंभ केला. ते व इतर महापंडित मंत्रघोष करू लागले. पंचामृत स्नान, शुद्धोदक स्नान महाराजांना व महाराणी साहेबांना घालण्यात आले. नंतर अभिषेक सुरू झाला. गंगा, यमुना, सिंधू वगैरे सप्तगंगांच्या धारा महाराजांच्या मस्तकावरून, भाल प्रदेशावरून, अंगा खांद्यावरून घळघळू लागला. केवढा अपूर्व योग! युगानुयुगे शेकडो थोर भारतीय राजांना स्नान घालण्याला गंगा यमुनांना आता असा कोणी राजाच भेटत नव्हता. सगळे नष्ट झाले होते. उरले होते ते सुलतानांचे गुलाम झाले होते. राज्यात उरली नाही, मग अभिषेक तर कुणाला करायचा? पण दक्षिणपंथात हा एक स्वतंत्र राज्य संस्थापक प्रतापवंत राजा झाला. सप्तगंगा आनंदित झाल्या. या नद्यांच्या नावांचा उल्लेख मंत्रातून झाला तेव्हा महाराजांना केवढी धन्यता वाटली असेल. गंगेचं, यमुनाचैव, गोदावरी, सरस्वती, नर्मदे, सिंधू, कावेरी यातील एकही नदी स्वराज्यात नव्हती. सर्वजणी स्वराज्याच्या बाहेरून वाहत होत्या. महाराजांच्या मस्तकावरून ओसंडताना या सप्तगंगा महाराजांना काय म्हणाले असतील? खरेच काय म्हणाले असतील? हे राजा, तू आम्हाला इतक्या प्रेमाने तुझ्या राज्याभिषेकाला बोलावून आणलेस. फार आनंदी झालो. आम्ही माहेरी आलो जणू. पण राजा, तू आम्हाला कायमचे मुक्त केव्हा करणार? आम्ही पारतंत्र्यात आहोत रे. आणि मग राजाने मुक्या बोलाने या सप्तगंगांना वचन दिले असेल की मातांनो, मी तुम्हाला मुक्त करीन. मला आयुष्य अपुरे पडले तर माझा मुलगा आणि माझे वारसदार हे कार्य करतील. माझ्या या राज्याचा जन्महेतूच तो आहे तीर्थाची व क्षेत्रांची मुक्तता. तुम्ही निर्धास्त असा. सप्तगंगा हर्षभरे खळाळल्या. समुद्र स्नान झाले. उष्णोदकाचे स्नान झाले. वेदमंत्रांच्या प्रचंड घोषात अमृताभिषेक पूर्ण झाला. उष्णोदकाचे कलश महाराजांच्या मस्तकावर रिते होऊ लागले. मंगलवाद्ये वाजू लागली. पुढच्या अतिमहत्वाच्या उत्तरार्धाची गडबड सुरू झाली. पूर्वार्ध म्हणजे अभिषेक, उत्तरार्ध म्हणजे सिंहासनारोहण. अभिषेक झाल्यावर लगेच राजा राणींना सुवासिनींनी ओवाळले. काशाच्या पात्रात भरलेल्या तुपात महाराजांनी आपले मुखावलोकन केले. नंतर शुभ्र वस्त्रे व अलंकार धारण केले. वस्त्रालंकार अत्यंत मौल्यवान, अप्रतिम होते. जरा थोडं पुढे सरकता आलं तर बघा काय तिकडे राजसभा माणसाने तुडुंब भरली होती. केवढे प्रचंड, केवढे सुंदर, सुशोभित आणि परिपूर्ण सभा मंदिर ते. गाद्या, लोट, पडदे, कनाती, झालरी, झुंबरे, पुष्पपल्लवांच्या माळा आणि अनंत शुभशृंगाराने सजवलेल्या त्या राज्यसभेचे प्रवेशद्वार पूर्वेस होते. भव्य, अति देखणे. या प्रवेशद्वाराच्या भव्य माथ्यावर खासा नगारखाना झडत होता. राज्यसभेच्या या प्रवेशद्वाराचा दिमाग काय सांगू तुम्हाला. प्रवेशद्वाराच्या बाहेर दोन्ही बाजूला दोन सुंदर शुभलक्षणी हत्ती नटून थटून झुलत होते. हातात भाले व सुंदर दंड घेतलेले अनेक द्वारपाल उभे होते. या अतिभव्य प्रवेशद्वारातून आत प्रवेश केल्यावर राज्यसभेचा विशाल प्राकार झेंडूच्या गेंदेदार फुलासारखा माणसांनी तुडुंबला होता. प्रवेशद्वाराच्या रेषेत थेट समोर मध्यावर उंच सुबक लांब रुंद चौथरा होता. त्यावर आणखी एक सुबक चौथरा होता. त्यावर अष्टस्तंभी, साधारणपणे मेघडंबरीप्रमाणे किंवा अंबारीप्रमाणे दिसणारी सुंदर मंडपी होती. त्या मंडपीत सोन्याचे दैदिप्यमान रत्नजडित सिंहासन स्थापलेले होते. 4 महिने अति परिश्रमपूर्वक भारतीय शास्त्र पद्धतीने हे सिंहासन रामाजी दत्तोने तयार केले होते. त्यावर रत्ने व 32 चित्रे होती. सिंहासनाच्या भव्य चौथराच्या डाव्या बाजूला मोकळी जागा होती. राजकुळातील स्त्रियांची बसण्याची व्यवस्था तेथे केलेली होती. प्रवेशद्वार ते सिंहासन हे अंतर प्रदीर्घ असूनही एक मोठे वैशिष्ट्य साधण्यात आले होते. सिंहासनापाशी आपल्या नेहमीच्या संत आवाजात बोलले तरी प्रवेशद्वाराशी जे बोलणे अगदी सुस्पष्टपणे ऐकू येत होते. आता सारी राजसभा आतुरतेने महाराजांची प्रतीक्षा करीत होती. वस्त्रभूषणे धारण केल्यावर महाराजांनी आपल्या ढाल तलवारीची व धनुष्य बाणांची पूजा केली. ती शस्त्रे धारण केली. आता महाराज सिंहासनारोहणासाठी निघाले. राणी व राजपुत्रासह त्यांनी कुलदेवतांना नमस्कार केला. बाळम भट्टांना, गागा भट्टांना, ब्रह्मवृंदांना व वडीलधाऱ्या मंडळींना नमस्कार केला आणि त्या आईसाहेबांस नमस्कार करावयास आले. त्या माऊलीला केवढी धन्यता, कृतार्थता वाटली असेल त्यावेळी. लहानपणी मातीच्या ढिगावर शिवबाला राज्य करताना त्यांनी पाहिलं. त्या मातीच्या ढिगाचा आज रायगड झाला. लहानपणी त्यांनी आपल्या मांडीच्या सिंहासनावर शिवबाला महाभारत सांगितले होते
आज सोन्याच्या सिंहासनावर शिवबा बसत होता. आजवर अनेकदा त्याने शिवबाला आसमानचा अभिषेक केला होता. आज त्याला वेदघोषात गंगोदकांनी राज्याभिषेक होत होता. खरोखर त्या आईला काय वाटले असेल त्यावेळी? समाधान, तृप्तता. शिवबाने आईचे पान फेडले. महाराष्ट्र राज्याचा महाराजा, महाराणी आणि युवराजा आईसाहेबांच्या चरणी लीन झाले. कोणता आशीर्वाद त्यांनी या मुलाला दिला असेल? आता आणखी कोणता आशीर्वाद द्यायचा उरला होता? आईचा प्रत्येक दृष्टिक्षेप, प्रत्येक शब्द, प्रत्येक श्वासोच्छ्वास हा आशीर्वादानेच भरलेला असतो. बाळांनो, उदंड उदंड आयुष्याचे वा रामराज्य करा. नंतर कोदंडधारी महाराज राजसभेकडे निघाले. सुवर्णदंड घेतलेले प्रतिहारी, अष्टप्रधान व चिटणीस यांच्यासह महाराज राजसभेत प्रवेशले. राजसभेत उत्सुक मनाने उभ्या असलेल्या हजारो लोकांची हृदये आनंदाने भरून आली. गागा भट्टांनी धार्मिक विधी केले. सर्व राजचिन्हे आणि सर्व राज्यचिन्हे सिंहासनाभोवती झळकत होती. सोन्याचे अनेक भाले लखलखत होते. त्यातील एका भाल्याच्या टोकावर सोन्याचा एक सुंदर तराजू झुलत होता. 2 भाल्यांच्या टोकावर मोठ्या दाताचे सुवर्ण मत्स्य लटकलेले होते. काही भाल्यांना अश्वपुच्छे बांधलेली होती व ती भुरभुरत होती. अष्टप्रधान आपापल्या जागी उभे राहिले. राजसभेत प्राचीन भारतीय संस्कृतीचा फार सुंदर आविष्कार झालेला दिसत होता. तसेच मुघली संस्कृतीचे नमुने तेथे झळकत होते. भाल्यांच्या टोकावर बसवलेली सर्व चिन्हे मुघली होती. सिंहासनावर असलेल्या अष्टस्तंभाच्या सुवर्ण मंडपीचा डोल पूर्णपणे इस्लामी होता. एकूण राजसभेवर सिंहासनाचा थाट अत्यंत अप्रतिम होता. आणखी एक हृदयस्पर्शी गोष्ट म्हणजे सिंहासनाच्या अगदी समोर असलेल्या भव्य प्रवेशद्वाराकडे नजर टाकली की दर्शन घडत होते पूर्व क्षितिजावरील तोरणा आणि राजगड किल्ल्यांचे. उषक्काल झाला. तोरणागडाच्या मागे पूर्वा उजळू लागली. सूर्योदयास 3 घटका उरल्या. महाराज सिंहासनाच्या समोर आले. त्याने आपला उजवा गुडघा जमिनी भूमीवर टेकवला व मस्तक लववून सिंहासनास वंदन केले. नंतर ते पूर्वाभिमुख उभे राहिले. नगारे, चौघडे, शिंगे, करणे, हलग्या, सहजने, कालुसनया, ताशे, मर्फे इत्यादी तमाम वाद्यांचे ताफे आणि तोफा बंदुका कान टवकारून सुसज्ज झाल्या. सर्वांचे डोळे महाराजांच्या मूर्तीवर खिळले. हिंदवी स्वराज्याचा तो सुवर्णाचा, अमृताचा, कौस्तुभाचा परमोच्च सौभाग्य क्षण उगवला. मुहूर्ताची घटका बुडाली. गागा भट्टांनी इतर पंडितांनी परमोच्च स्वरात वेदमंत्र म्हणण्यास प्रारंभ केला आणि त्या प्रचंड वेदघोषात महाराज सिंहासनाला पदस्पर्श न होऊ देता सिंहासनावर स्थानापन्न झाले आणि एकच महाकल्लोळ उडाला. चौघडे, ताशे, नौबती इत्यादी तमाम वाद्यांनी एकच धूमधडाका उडविला. तोफा बंदुकांनी 10 दिशा एकदम दणाणून सोडल्या. राजसभेतील सहस्रावधी सभाजनांनी सोन्या रुपयांच्या फुलांची, सुगंधी फुलांची, अक्षतांची, लाह्यांची महाराजांवर अविरत वृष्टी केली. हजारो कंठातून एकच गर्जना उठली, शिवाजी महाराज की जय, शिवाजी महाराज की जय, शिवाजी महाराज की जय. टाळी कडाडली. नृत्यांगना नाचू लागल्या. गायक गाऊ लागले. वाद्ये वाजू लागली. कवी, भाट, चारण स्तुती गीते गाऊ लागली. तोफा बंदुकांची सरबत्ती सतत चालू राहिली. स्वराज्यातील सर्व किल्ले याच वेळी तोफांचा दणदणाट सुरू झाला. सारे स्वराज्य आनंदाने धुंद झाले. त्या जय जयकाराने दिल्लीच्या कानठाळ्या बसल्या. विजापूर बधीर झाले. फिरंग्यांची झोप उडाली. रूपश्याम भव्य तो दख्खनच्या दौलतीच्या नौपती ऐकू लागला. राजसभा देहभान विसरली. कोणत्या शब्दात सांगू हे सारे? आनंद नाम संवत्सरे, शालिवान शके 1596 ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शनिवारी उषक्काली 5 वाजता महाराज शिवाजीराजे सिंहासनाधीश्वर झाले. लगेच 16 सुवासिनी, 16 कुमारिका हातात पंचार्थांची ताटे घेऊन सिंहासनापाशी आल्या. त्यांनी महाराजांना कुमकुम तिलक लावून ओवाळले. सुवासिनींच्या व कुमारिकांच्या रूपाने जणू अवघ्या स्त्री जातीने महाराजांना ओवाळले होते. आपला आदर, प्रेम, कौतुक, कृतज्ञता आणि आशीर्वाद व्यक्त केला. या सुवासिनींना व बालिकांना महाराजांनी वस्त्रे, अलंकार दिले. नंतर मोत्यांची झालर लावलेले रत्नजडित राजछत्र गागा भट्टांनी हातात घेतले व महाराजांच्या मस्तकावर धरले आणि गागा भट्टांनी उच्च स्वरात घोषणा केली, महाराज शिवाजीराजे आज छत्रपती झाले. छत्रपती, राजा शिवछत्रपती, क्षत्रिय कुलावतंस महाराज सिंहासनाधीश्वर राजा शिवछत्रपती झाले. 4 पाचशा उरावर भाले रोवून उभ्या असतानाही त्यास पराभूत करून मराठा राजा छत्रपती झाला. सामान्य गोष्ट नाही. सुलतानांची मिराज संपली. देवगिरी वारंगले. द्वार समुद्र, कर्णावती, विजयनगर आणि खुद्द इंद्रप्रस्थ येथील चिरफाळलेली सिंहासने आज रायगडावर सांधली गेली. आईसाहेबांच्या इच्छांची परिपूर्ती झाली. त्यांचा शिवबा क्षत्रिय कुलावतंस
सिंहासनाधीश्वर महाराज राजा शिवछत्रपती झाला. एवढेच बघायचे राहिले होते, साधायचे होते. याचसाठी केला होता अट्टहास. आता शेवटीचा दिवस केव्हाही येवो, कसाही येवो, आईसाहेबांना तो अमृता इतकाच गोड वाटणार होता. महाराजांच्या मस्तकावर गागा भट्टाने छत्र धरल्यावर सर्व शास्त्री पंडित पुढे आले व त्यांनी महाराजावर शुभाशीर्वादांची वृष्टी केली. छत्रपतीने आपले मस्तक लवविले. यानंतर पंडित मोरपंत पंतप्रधान सुवर्णांच्या नाण्यांची रास घेऊन पुढे आले. त्यांनी महाराजांच्या मस्तकावर ते द्रव्य सावकाश ओतले. सुवर्ण स्नान एकूण 8,000 होणांचा हा अभिनव आहेर मोरपंतांनी केला. यानंतर बाकीचे प्रधान, सरदार, सुभेदार, अन्यान्य अधिकारी, पाहुणे सर्वांनी येऊन महाराजांना मुजरे करून नजराणे अर्पण करण्यास प्रारंभ केला. यावेळी गागाभट्ट, संभाजीराजे व मोरपंत हे सिंहासनाखाली असलेल्या ज्योत्यावर बसले होते. समस्त सेना धुरंधर व समस्त राजकारणी धुरंधर अदबीने दरबारात उभे होते. महाराज नजराणे स्वीकारित होते. याच वेळी इंग्रजांचा वकील हेन्री ऑक्सेंडेन हा नारायण शनवी याच्यासह पुढे आला. त्याने लवून महाराजास अभिवादन केले. त्याने आणलेल्या नजराण्यापैकी एक मौल्यवान अंगठी नारायण शनव्याने वर धरली. साहेबाने एकूण 1650 रुपयांचा नजराणा महाराजांसाठी आणला होता आणि युवराज व काही कारभाऱ्यांकरिता मिळून रुपये 3065 नजराणे आणले होते. महाराजांसाठी त्याने एक सुंदर खुर्ची नजर केली. महाराजांनी हेनरी ऑक्सेंडेनला सिंहासनाजवळ बोलावले, त्याला वस्त्रे दिली. नंतर हेनरी निरोप घेऊन निघाला. यावेळी सकाळचे 8 वाजले होते. हेनरी दरबारातून बाहेर पडला तेव्हा प्रवेशद्वारापाशी 2 हत्ती व 2 घोडे सुंदर रीतीने शृंगारलेले त्याला दिसले. हे हत्ती इतक्या उंचावर, इतक्या अरुंद व अवघड वाटेने आलेच कसे हे त्या बाबाच्या लक्षातच येईल. तो आश्चर्य करीत करीत मुक्कामावर गेला. महाराज सर्वांनी महाराजास नजराणे केले, मुजरे वाहिले. या सर्वांना महाराजांनी मानाची वस्त्रेभूषणे दिली. नजराणे संपले, आहेरांचे ढीक पडले. यावेळी सकाळचे बहुधा 9 वाजलेले असावे. म्हणजे पहाटे 4 वाजल्यापासून सुमारे 9 वाजेपर्यंत विधियुक्त राज्यारोहणाचा भव्य सोहळा चालू होता. राजसभेतील आहेर नजराणे संपले. यानंतर देवदर्शनासाठी महाराजांची स्वारी हत्तीवरून मिरवणुकीने जाणार होती. या मिरवणुकीची सर्व सिद्धता आधीच केली गेली होती. हत्ती, घोडदळ, पायदळ, खाशी जिलेबी, तोफा, नगरखाना, कोतवाल, घोडे, लगी, सांडणीस्वार, वाजंत्राचे ताफे वगैरे झाडून सारी तपशीलवार जय्यत तयारी होती. कोठेही बोभाट गरगशा नव्हता. प्रत्येक गोष्ट अत्यंत शिस्तीने चोख होत होती. राजसभा मिरवणुकीत सामील झाली. सोन्याच्या अलंकाराने शृंगारलेला एक देखणा घोडा महाराजांपुढे आणण्यात आला. महाराज त्या आरूढ होऊन निघाले व राणांगणात आले. राजांगणात आले. तेथे एक अतिसुंदर शुभलक्षणी हत्ती शृंगार साज चढवून करून सज्ज होता. महाराज त्या हत्तीवर अंबारीत बसले. माहूत म्हणून हत्ती चालवण्यासाठी सरसेनापती अंकुश घेऊन बसले. महाराजांच्या मागे खवाशीत मोरपंत पंतप्रधान सोन्याचे मोरचेल घेऊन बसले. पुढे राजदुंदुबी झडू लागली. शिंगांच्या ललकाऱ्या उठू लागल्या. तासे तर्फे तडारू लागले. भगवा झेंडा फडफडू लागला. भगव्या झेंड्याचा दिमाग आणि मान आज गगनाला पोहोचला. राजविधीवरून मिरवणूक निघाली. महाराजांच्या हत्तीभोवती खासे खासे पायदळाचे आश्रम, मागे स्वार, प्रधानमंडळ आणि इतर सर्व लवाजमा हरावली चंदावली चालत होता. केवढे वैभव ते! सुवर्णदंड घेऊन खास बार दरबार आघाडीला चालत होते व महाराजांच्या नावाच्या ललकाऱ्या ठोकीत होते. मिरवणूक संत गजगतीने मोठ्या दिमागात चालली होती. राजमार्गावर लोकांनी आपली घरे व रस्ते सजविले होते. घरांच्या दारात उभे राहून स्त्रिया मिरवणुकीची मौज पाहत होत्या. महाराजांवर फुले, दही, लाह्या, दुर्वा, अक्षता फेकून त्यांना पंचारतीने ओवाळीत होत्या. गडावरील देवदेवतांची दर्शने यथाविधी घेऊन महाराज मिरवणुकीने परत सभागृही आले. तेथून मग राजमंदिरात गेले. दरवाजावर स्त्रियांनी महाराजांवरून लिंबलोन उतरून टाकले. नंतर ते महालात गेले. कुलदेवतांना नमस्कार करून महाराज आईसाहेबांपाशी आले. त्याने आईसाहेबांना नमस्कार केला. येथे राजस्त्रियाही महाराजांना ओवाळले. त्यांना यावेळी महाराजांनी बहुमल वस्त्रालंकार दिले. आईसाहेबांच्या संसारातील कौतुकाचे सुवर्ण क्षण होते. यानंतर दुपारी सर्वांसह महाराजांनी भोजन केले आणि तदनंतर महाराज आईसाहेबांपाशी बसले. त्याने अपतेष्टास व राजसेवकास निरोपाचे विडे दिले आणि स्वतः आईसाहेबांपाशी बसून राहिले. खरे सुख त्यांचे तेथेच होते. आईसाहेबांशी ते बोलत बसले. ते आईसाहेबास भारावलेल्या शब्दात म्हणाले, आपले आशीर्वादे मनोरथ सिद्धीस गेले. आणि मग महाराजांनी आईसाहेबास वस्त्रे अर्पण केली. आता ही वस्त्रे नसून कुठे जायचे होते आईसाहेबांना? खरोखर
धन्य धन्यही माय लेकरे, अशी आई कुठे सापडायची नाही आणि असा पुत्रही कुठे दिसायचा नाही. राज्याभिषेकोत्तर इतर समारंभ विधी चालूच होते. छत्रपतींची राजसभा भरत होती. सार्वभौम सत्व अभिमान व्यक्त करण्यासाठी हा सोहळा होता. महाराजांनी या अलौकिक महत्वाच्या सोहळ्याचे स्मरण अखंडपणे युगानुयुगे राहावे म्हणून राज्याभिषेक शक सुरू केला. या शकाला त्यांनी स्वतःचे नाव नाही दिले, राज्याभिषेकाचे नाव दिले. अष्टप्रधानांची फारसी नावे बदलून त्यांना संस्कृत नावे दिली. इतकेच नव्हे तर राज्यकारभारात रूढ झालेले शेकडो फारसी शब्द काढून टाकून त्यांना संस्कृत प्रतिशब्द देण्याचे त्यांनी निश्चित केले. पंडित रघुनाथ पंतास त्यांनी आज्ञा केली, अशा प्रतिशब्दांचा एक राजव्यवहार कोश सिद्ध करा. संज्ञात परिवर्तन झाले की संवेदनात ही परिवर्तन होते. जशा संज्ञा तशाच संवेदना. राजपत्र लेखनाविषयीचे असेच नियम केले. आपल्या मुद्रेची सुवर्णाची व तांब्याची नाणी पाडण्यास प्रारंभ केला. त्या नाण्यावर राजा शिवछत्रपती अक्षरे घातली. स्वराज्याचा ध्वज भगवा ठेवला. संस्कृत भाषेत स्वत्वाची बीजे आहेत ते महाराजांनी ओळखूनच संस्कृत भाषेचा व भाषा पंडितांचा फार मोठा आदर केला. प्रतिपश्चंद्र लेखेव ही संस्कृत मुद्राच निश्चित केली. आपल्या स्वातंत्र्याचा व सार्वभौमत्वाचा पूर्ण साक्षात्कार प्रत्यक्ष महाराजांना पूर्णपणे झाला होता. म्हणून वरील गोष्टी करण्याची अचूक स्फूर्ती त्यांना झाली. अष्टप्रधानांच्या व नित्य नैमित्तिक कर्म कर्तव्यांचे परिपत्रक सिद्ध करण्यात आले. त्यात 8 पैकी 6 प्रधानांना सैन्य घेऊन युद्धादी प्रसंग करावे अशी शिवछत्रपतींनी आज्ञा केली होती. छत्रपतींचा मंत्री होणे सोपे नव्हते. अशा विविध गोष्टी त्या सोहळ्याच्या निमित्ताने करण्यात आल्या. त्या योग्य व आवश्यकच होत्या. नाहीतर राज्याभिषेकाचा हेतू अपुरा राहिला असता. राज्याभिषेक समारंभ म्हणजे केवळ वैभवाचे प्रदर्शन, कलावंतांचा परामर्श, भोजने, मिरवणुकी आणि सामुदायिक चैन नव्हे. या समारंभाच्या मागे काही उदात्त, तात्विक व ऐतिहासिक भूमिका होती. हिंदू जात म्हणजे मेलेली जात, पिढी जात, गुलामांची जात. येथे राज्य करण्याचं बळ, आमची लायकी, फक्त आमचा. ईश्वरी संकेती तोच, अशी काहीतरी भयंकर कल्पना सुलतानात व त्याच्या अनुयात पक्की झाली होती आणि हिंदूंच्याही मनात आणि रक्तात ती भिनली होती. अंगी बळ व बुद्धी असूनही पराभूत वृत्तीमुळे, परधार्जिनेपणामुळे, राजकीय व सामाजिक विवेक जागृत नसल्यामुळे हिंदूंचा सर्वनाश झाला व असाच होत राहणार आहे हे महाराजांनी अचूक ओळखले होते. एका बाजूला त्यांना शस्त्रधारी जिहादवाले दिसत होते तर दुसऱ्या बाजूला भविष्य पुराण उशाशी घेऊन झोपलेले गाफील स्वजन दिसत होते. त्याने आत्मविश्वासाने प्रतिज्ञा केली की ही पारडी मी फिरवीन आणि फिरवली. सैन्य, अरमान, राज्य निर्माण केले. अवाढव्य किल्ले निर्माण केले. मुख्य म्हणजे अजिंक्य मनाची माणसे निर्माण केली. आणि मग मात्र जगाला व सुलतानांना कळून चुकले की अरे, ही हिंदू जात चांगलीच जिवंत आहे की. शिवाजी आणि त्याचे मुठभर लोक आपल्या सर्वांना भारी झाले की. यांनी आपली गुलामगिरी झिडकारून स्वतःचे राज्य स्थापिले. अजब. परंतु तरीही आपले स्वराज्य निर्माण झाले असून आपल्याला एक महान राजा लाभला आहे हे काही केल्या विचारांत हिंदू मनाला पटत नव्हते. म्हणूनच महाराजांनी राज्याभिषेक करवून घेतला. भविष्य पुराणाने झपाटलेल्या मूर्खांना कयामत के दिन तक येथे बादशाही राजविण्याची गमेंड बाळगणाऱ्या शेख महम्मदांना आणि फाजील शंकेखोरांना या राज्याभिषेकाने झणझणीत धडा दिला होता. रायगडावर आलेल्या सर्व ब्राह्मणांना मुक्त हस्ताने देकार करण्यात आला. सामुदायिक देकारात प्रत्येकास किमान पक्षी 3 रुपया दक्षिणा मिळाली. शिवाय नित्यदानात व विविध विधींच्या वेळी दक्षिणा मिळाल्याच. विशेष विद्वानांना स्वतंत्रपणे जास्त दक्षिणा देण्यात आल्या. संन्यासी, गोसावी, तडीतापसी यांचाही योग्य तो सत्कार करण्यात आला. गोरगरीब याचक यांना विपुल दान धर्म करण्यात आला. सर्व ऋत्विजास प्रत्येकी 5-5 हजार रुपये दिले गेले. प्रत्यक्ष गागाभट्टांना 1 लाख रुपये दक्षिणा, वस्त्रे व भूषणे देऊन महाराजांनी त्यांची संभावना केली. कवी, भाट, कलावंत, गुणीजन यांना संतुष्ट करण्यात आले. राजदूत, सरदार, पदाधिकारी, मुत्सद्दी, आप्त, सेवकजन, अष्टप्रधान मठ यास वस्त्रे, हत्ती, घोडे, पालख्या, ढाली, तलवारी, शिक्के, कटारी, चवड्या, द्रव्य देऊन त्यांचा मायण्याप्रमाणे देण्यात आले. समारंभासाठी आलेल्या सर्व स्त्रियांचा, मुला मुलींचा देखील राजांनी सन्मान केला. कोणालाही वगळले नाही. राजा कुणालाही विसरला नाही. राजाने एकूण खर्च 50 लाख रुपयांवर केला. बाळाजी अवजी चिटणीसांना वास्तविक अष्टप्रधानात पद देण्याची महाराजांची इच्छा होती. पण चिटणीस म्हणाले, मला मंत्रिमंडळात पद नको, मला माझी चिटणीशीच कायमची वंश परंपरेने द्या. महाराजांनी त्यांना रुपयाचे कलमदान,
घोडा चौरी चौकडा भूषणे व चिटणीशीची वस्त्रे दिली. श्यामजी नाईक पुंडे यांना स्वराज्याची पोतदारी म्हणजे खजिनदारी दिली. आजोबांचा शब्द महाराजांनी पाळला. नाईकांना पोतदारीचे वस्त्रालंकार दिले. सर्वांना महाराजांनी खूप खूप दिले. सर्व संतुष्ट झाले. कोणाला काही द्यायचे राहिले नाही. फक्त एकच माणूस उरला होता. एक तरुण पोरगा. कोण? मदारी मेहतर. आग्र्याच्या बंदिबस्तात महाराजांसाठी हिराजीबरोबर स्वतःचे प्राण तळ हातावर घेणारा मदारी मेहतर. मुसलमानांच्या पोराला काय द्यायचे? महाराजांनी त्याला विचारले, तुला काय देऊ? मदारीने काय मागावे? हत्ती, पालखी, सरदारी? तो म्हणाला, महाराज, आपल्या सिंहासनाची व्यवस्था ठेवण्याचे, सिंहासनावर चादर पांघरण्याचे काम मला द्या. महाराष्ट्रात पुन्हा अयोध्या अवतरली. न्यायाचे, सद्धर्माचे, संस्कृतीचे छत्रसिंहासन पुन्हा प्रकटले. 350 वर्षांचे सुतक फिटले. सारी विषण्णता, नैराश्य, दुःख लयाला गेले. साऱ्या जखमा बुजल्या. सारे अपमान धुवून निघाले. सर्वत्र आनंदी आनंद उडाला. नव्या जीवनाचा साक्षात्कार सर्वांना झाला. सर्व संशय व भये पळाली. न्यायासाठी, संरक्षणासाठी, सुखदुःखे सांगण्यासाठी, हवे ते हक्काने मागण्यासाठी ममतेचे, समतेचे उदार आणि बलाढ्य सिंहासन निर्माण झाले. सावलीसाठी विशाल छत्र उघडले गेले. मुलाबाळास, लेकी सुनास, शेतकऱ्यास हक्काने हसाव्यास जागा निर्माण झाली. अवघ्यांना आजोळी माहेर लाभले. महाराष्ट्रात आनंदी संवत्सर उगवले. सृष्टी डोली लागली. सह्याद्रीला हर्षवाई झाला. समुद्र मंथनात देवांनाही मिळाले नाही असे अपूर्व रत्न महाराष्ट्राला मिळाले. सिंहासन समुद्र तळापासून उचंबळला. सह्याद्रीचे सारे जीवलक आनंदाने हिंदोळले. आणि सह्याद्रीच्या एका गुहेतला तेजपुंज योगी पुरुष एका हाती कुबडी आणि दुसऱ्या हाती जपमाळ उंचावीत आनंदाने उसळून गरजत बाहेर आला. अवघा आनंदी आनंद त्याच्या मुखावर उसळला होता. तो मोठ्याने गर्जना करीत होता. स्वप्नी जे देखील रात्री ते तैसेची होत असे. हिंडता फिरता गेलो आनंदवन भुवने. बुडाले सर्वही पापी हिंदुस्थान बळावले. अभक्तांचा क्षयो झाला आनंदवन भुवनी. येथून वाढला धर्म रमाधर्म समागमे. संतोष मांडीला मोठा आनंदवन भुवनी. बुडाला औरंग्या पापी म्लेंच संहार झाला. मोडिली मांडिली क्षेत्रे आनंदवन भुवनी. उदंड जाहले पाणी स्नान संध्या करावया. जपतप अनुष्ठाने आनंदवन भुवनी. आनंदवन भुवनी. केवढा हा प्रचितीचा आनंद. विरक्त योगी बैरागी आनंदले. सर्वच आनंदले. ऋतू, नक्षत्रे, मेघ, आकाश, वरुण हेही आनंदले. भारावले, गहिवरले आणि त्यांनी आपल्या आनंदाश्रूंची बरसात सुरू केली. रायगड पर्जन्य धारांखाली न्हावून निघाला. आकाशातून सहस्रावधी कलशातून जणू देव नृपती इंद्राने वृष्टी सुरू केली. आसमानात मेघांच्या दुंदुबी दणाणत होत्या. रायगडाच्या नगारखान्यातील दुंदुबी दणाणत होत्या. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. जय भवानी. जय शिवाजी. हर हर महादेव. हर हर महादेव. अभिषेक करायचा या. गोडसेंनी काही नद्यांवर तीर्थ आणलेले आहेत. आजच ते उत्तराकडे गेलं आहे. तर त्या राज्याभिषेक होत आहे. या पंचगंगा तीर्थ अभिषेक त्याला बोलते बोल नको तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज की जय. गो ब्राह्मण प्रतिपालक क्षत्रिय कुलावतम छत्रपती शिवाजी महाराज की जय. ऐका हो तुटले परदास्याचे बंध. धूम धडाड धूम हो रायगडा
घडल्या चहूकडे तोरणे रांगोळ्याही सजल्या तोफांच्या नादी होती दिशा दशधुंद होती दिशा दशधुंद होती दिशा दशधुंद ऐका हो अंबरात भगवा ध्वज डौलाने डोले रक्षणार्थ त्याच्या असंख्य सेना चाले चौफेर पसरला आनंदी आनंद आनंदी आनंद आनंदी आनंद ऐका हो किल्ल्यांचे वळले दिल्लीकडे दरवाजे जणू शिवरायाची इच्छा त्यांना उमजे ते दूर न उरले आता काश्मीर सिंध आता काश्मीर सिंध आता काश्मीर सिंध ऐका हो नव उत्साहाने हिंदू जाती संचरली दुष्टांची हृदये भीतीने धडधडली दडवतील तोंडे आता शत्रुमदांध आता शत्रुमदांध आता शत्रुमदांध ऐका हो ही नव्या युगाची वाजे नौबत आज जाहले शिवाजी छत्रपती महाराज छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की हे त्यांचे निर्मळ यश जणू प्रतिपचंद्र यश जणु प्रतिपश्चंद्र यश जणु प्रतिपश्चंद्र ऐका हो अभिधान सार्थ हे व्हावे हिंदुस्तान म्हणून या जीवाचे ज्यांनी केले रान त्याचीच तपस्या हे सिंहासन वंद्य हे सिंहासन वंद्य हे सिंहासन वंद्य ऐका हो तुटले परदास्याचे बंध धुमधडाड धुम हो रायगडावर नाद रायगडावर नाद रायगडावर नाद ऐका हो अफजल खान वदाचा पोवाडा होणार आहे शिवाजी महाराज की जय। महाराजांची कीर्ती बेफाम होती। महाराजांची कीर्ती बेफाम भल्या भल्यानं पिटला गम याला कोण गाली येसे रे दरबारी कुस्ती बेगम बडी बेगम म्हणजे अली आदिलशहाची आई बरं का
सरदार. इतक्यात अचानक एक सरदार उठला, बोलला, मैं लावूंगा शिवाजी को, आणि त्यानं विडा उचलला. नाव त्याचं अफजल खान. नाव त्याचं अफजल खान. जिथं जगता जणू सैतान. खान बोलला छाती फुगून, शिवबाला टाकतात चिरडून. मरहबा सुभानअल्लाह. कौतिक झालं दरबारामध्ये. खान निघाला मोठ्या गुलमीत. त्याचं गोड दड पाय दड, फौज पाटलई बकड, अंगिता हत्तीच बळ, पाहणारा खापे चळचळ. वाटेत भेटेला जेडीत, तेथील खानाची सेना निघाली. गाव लुटली, देवळं ध्वस्त केली, बाया बहिणींची आबरू लुटली. कोण कोण रोखणार हे वादळ? कोण? आता शिवबाचं काय खरं नाही. तिकडं निजाम, पलीकडं मोगरत, आणि जो तो हेच बोलू लागला, राजाची सेना मुठभर, खानाला कसा ठोपणार, काय लढवावा हुन्नर, चिंतेत पंत सरकार. महाराज, आपला जीव मोलाचा आहे. खानाचं सैन्य अफाट आहे, त्याच्यापुढे आपला टिकाव लावणं अवघड आहे. तर तुम्ही काही दिवसांसाठी तुम्ही आज्ञास्थानी निघून जा. आता त्याच्यावर आई जिजाऊ काय म्हणाले बघा. शिवरायांचा पुत्र नाही तर अवघ्या मराठी जनांचा स्वाभिमान आहे. या मातेने आपला पुत्र गमावला तरी बेहद, परंतु सुभ्याडपणे पळून जाऊन या मराठी मुलकाचा स्वाभिमान गमावता कामा नये. अशवागिणीचा तो छावा, अशा वाघिणीचा तो छावा, गणिमाला कसा ठेचावा, डोक्यात गणी मी कावा, भेटीचा धड सांगावा. प्रतापगड आमने सामने भेटीला सांगावा. खानानं हसत हसत कबूल केला. दिवस ठरला आणि ठरल्याप्रमाणे प्रतापगडच्या पायथ्याशी खान. प्रतापगडच्या पायथ्याशी खान, प्रतापगडच्या पायथ्याशी खान, प्रतापगडच्या पायथ्याशी खान. आला बेगुमान नाही त्याला जाण. शिवाजी राजाच्या करामतीची, शिवाजी राजाच्या त्याचे नाही जाणीव शक्तीची, त्याचे नाही जाणीव शक्तीची. अन कळलं काय कल्पना युक्तीची रजी, कळलं काय कल्पना युक्तीची रजी. खानाच्या भेटीसाठी एक शानदार शामियाना उभारला होता. भेटीसाठी छान उभारला, भेटीसाठी छान उभारला. नक्षीदार शामियानाला, नक्षीदार शामियानाला. अशा या शामियान्यात डुलत डुलत आला, डौलत डुलत आला. सय्यद पंड त्याच्या संगतीला, सय्यद पंड त्याच्या संगतीला. शिवबाच्या संगती मारा, शिवबाच्या संगती म्हणाला. मंड्यात ना होता जीवा म्हणून वाचला शिवा. शिवबाच्या संगती मारा, शिवबाच्या संगती मारा. राजाला पाहून राजाला पाहून खान म्हणतो कसा, आओ शिवाजी, आओ हमारे गले लग जाओ, आओ. हाक मारितो हसरी, हाक मारितो हसरी. रोखून नजर गेली जिरहा जिरजी, जिरहा जिरजी, जी. खानानं राजाला आलिंगन दिलं, दगा केला. खान अभिमान मानला, खरता अभिमान मानला. कटारीचा वार त्याने केला, कटारीचा वार त्याने केला. खर खर आवाज झाला, खर खर आवाज झाला. चिलखतवत अंगाला, चिलखतवत अंगाला. खानाचा वाट वागला, खान येडबडला. इतक्यात पोटा मंदी बीच वडकलला, पोटा मंदी बीच वडकलला. वाघनखाचा मारा केला, वाघनखाचा मारा केला. टर्रा टर्रा फाडलं पोटाला. एक वेळा खानाचा पोटला बाहेर आला जी, बाहेर आला जी, बाहेर आला
पावन केला कृष्णीचा पावन केला कृष्णीचा लावली गुलामीची होवाण लावली गुलामीची होवाण मराठशाहीचा मांडला थाटली मराठशाहीचा मांडला थाटली छत्रपती शिवाजी महाराज की राजाधिराज छत्रपती शिवराय दुर्गपती भूपती गजपती अश्वपती अष्टावधान जागृत अष्टप्रधान वेस्थित न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत हिंदवी स्वराज्य सरसंस्थापक राजाधिराज प्रौढ प्रताप पुरंदर राजनीती धुरंदर सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज योगीराज श्रीमंत छत्रपती श्री शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की भारत माता की भारत माता की हॅलो, आता चव्हाण साहेबांनी 2 शब्द बोलावे. पुढे जा ना. आज हा एक आनंदाचा सोहळा आहे, संकल्पपूर्तीचा सोहळा आहे. श्रावण महिन्यात शिवछत्रपतीचं वाचन करावं चरित्राचं असा ठरवलेला सोहळा आणि त्याचा आज संपन्न होत आहे तो. आणि त्या आनंदाच्या निमित्ताने आपण सगळे जमलेलो आहोत. याच्यात एक गोष्टीचा उल्लेख करायला मला आनंद वाटेल की दररोज गेले श्रावण महिन्यात संपूर्ण सगळे दिवस या प्रवचनासाठी या शिवचरित्र ऐकण्यासाठी आपल्या वयाची पर्वा न करता आपले धनावडे आजोबा दररोज इथे येतात. इथे आम्हाला मदत सुद्धा करतात. चव्हाणांच्या हस्ते त्यांचा छोटासा सत्कार करावा अशी माझी इच्छा आहे. या निमित्ताने अशा प्रकारे श्रावण महिन्यामध्ये शिवछत्रपतीच्या चरित्र म्हणजे एक प्रकारचा इतिहास लोकांना बोजड वाटणारा अशा प्रकारचा विषय आणि तो श्रावण महिन्यात आपण घेतला. साधारणपणे आध्यात्मिक ग्रंथ धार्मिक ग्रंथ श्रावण महिन्यात आपण लावतो, परंतु अशा प्रकारचा हा का घेतला ग्रंथ मनात शंका येण्याची शक्यता आहे. आणि म्हणून आणि तरी हा अशा प्रकारे यशस्वी झाला. याच्यामध्ये अनेक बाल किंवा तरुण कॉलेज विद्यार्थी मोठ्या प्रमाणात येत होते. ऑनलाईन सुद्धा त्याच्यामध्ये अनेक जण ऐकत होते. कुणाला काही आपली मतं मांडायची असेल, काही सुचवायचं असेल भविष्याच्या दृष्टीने किंवा याच्यात काहीतरी कमी राहून गेलं किंवा हे जास्त असतं तर चांगलं झालं असतं
अशी कुठली आपला एक प्रकारचा घरगुती कार्यक्रम असं समजून मोकळेपणाने आपण काही मतं मांडली तर बरं होईल. कोणीही उठावं आणि सुरू करावं. काय वाटलं आपल्याला एकूण ह्या कार्यक्रमासंबंधी? कोणी सुरुवात केली की नाही? हा उपक्रम वेगळाच होता. म्हणजे मला तर अजिबात वाटलं नव्हतं की मी आयुष्यात असा काय उपक्रम करेन. आणि आपण हॅलो. हा उपक्रम आमच्यासाठी सगळ्यांसाठी नवीनच होता. तर आम्ही बघत होतो की म्हणजे काय काय करता येईल वगैरे, वेगवेगळं ऑनलाईन स्वरूपात कसं करता येईल, यूट्यूबवर कसं टाकता येईल, प्रत्येकाला सगळ्यांपर्यंत हा शिवाजी महाराजांचा ग्रंथ कसा पोहोचवता येईल. जे लोकांना वेळ मिळतो, वेळ मिळत नाही, दिनचर्या एवढी बिझी असते की लोकांना पुस्तक वाचायला वेळ मिळत नाही किंवा कशालाही वेळ मिळत नाही, इव्हन व्यायामाला पण वेळ मिळत नाही लोकांना. तर इतक्या बिझी शेड्यूलमधून आम्ही म्हटलो की काहीतरी वेगळं असं आबांनी केलेलं आहे, तर मग त्याचा आपण करूया जरा सुरुवात करून. नंतर मग सुरुवात केली अशा प्रकारे आणि हळूहळू करायला लागलो. तर मग व्हायला लागलं बरोबर. आणि शिवाजी महाराजांची एवढी डिटेलिंग माहिती तर कुठेच नव्हती. म्हणजे पुस्तकामध्ये होतीच, पण आम्हाला जेव्हा शिकवलेलं शाळेमध्ये तर एकदम संक्षिप्त स्वरूपात शिकवलेली होती. तर एकदम म्हणजे डिटेलिंग काय काय सगळ्याचं वर्णन आणि प्रत्येक क्षणांचा अनुभव आम्ही ह्याच्यामधून घेतला. हे अत्यंत म्हणजे एकदम अविस्मरणीय प्रसंग झाले आमच्या आयुष्यातले. या शिवचरित्र वाचनातून आपल्याला खूप प्रकारे स्फूर्ती मिळाली आणि हे सगळं झालं आणि एवढंच बोलू शकतो. थँक्यू. आणि आबांचे मनपूर्वक धन्यवाद यामध्ये. आपल्या सर्वांचे आपल्या सर्वांचे कुटुंब प्रमुख आबा, आजच्या कार्यक्रमाचे पाहुणे चव्हाण साहेब, तुळसणकर महाराज या ठिकाणी जमलेले प्रतिष्ठित बंधू आणि भगिनी, गेले 1 महिना आपण हा उपक्रम या ठिकाणी करत आहोत. आबांचं वाचन असं होतं, मी मागे एका कार्यक्रमासाठी पण या ठिकाणी एक पूर्ण दिवस आलो होतो. आबांचं वाचन असं होतं की तो वाचनाचा प्रसंग आपल्या डोळ्यासमोर उभा करण्याची ताकद त्यांच्या शब्दामध्ये होते. नेहमी आपण पुस्तकं वाचतोच, परंतु त्या वाचनामध्ये तो प्रसंग डोळ्यासमोर उभा करणं ही जी वाचनाची ताकद होती ती आबांच्या याच्यामधून होते. की छोटी छोटी मुलं म्हणजे 8 वाजता कार्यक्रम असेल तर 7 वाजल्यापासून या ठिकाणी तयारी करण्यापासून मी गेले 1 महिना पाहत होतो. माझा मुलगाही यामध्ये होता, माझी मुलगीही होती. यूट्यूबच्या माध्यमातून यातले काही कार्यक्रम मी घरामध्ये बसून पण मी अटेंड केले आणि अशा प्रकारचे कार्यक्रम या ठिकाणी वारंवार व्हावेत हा एक पहिला प्रयत्न होता. आबांनी खूप चांगली सुरुवात केली. सकाळी या ठिकाणी ती मुलं आपण व्यायाम करताना पाहतो, दुपारच्या वेळी पाहतो, एक चांगले संस्कार आपल्या मुलांवरती घडतात आणि खऱ्या अर्थानं आज आपली सगळी मुलं आपण आबांच्या हातामध्ये दिलेली आहेत. निश्चितच आपल्याला याचे परिणाम चांगले दिसून येतात. आज या मुलांनी सादर केलेले पोवाडा हा त्याचा क्लायमॅक्स होता. खरं तर ही मुलं सुरुवातीला खूप उजळी आपण काय करू म्हणजे माझ्या स्वतःच्या मुलावरून मी सांगतो, त्याच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करणं हे काम आबांनी केलं आणि यासाठी आपण सर्वजण आबांचे ऋणी आहोत. आणि या ठिकाणी
जे कळत न कळत या ठिकाणी प्रत्यक्ष या मंदिर समितीचे जे चेअरमन आहेत किंवा या ठिकाणी काम करणारे जे लोक आहेत या सगळ्यांचे आपण आभार व्यक्त करू. अशाच प्रकारच्या या कार्यक्रमाला यापुढेही प्रोत्साहन मिळो आणि वारंवार अशा प्रकारे आम्ही स्वतः या सगळ्या गोष्टीसाठी योगदान देण्यासाठी आपण तयार आहोत. फक्त आपण हुकूम करा आणि अशा प्रकारचे कार्यक्रम यापुढे वारंवार घडावेत एवढीच शुभेच्छा देतो. या सर्व मुलांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आपण शुभकामना देऊया आणि मी थांबतो. मला या ठिकाणी संयोजकांचे मी आभार व्यक्त करतो आणि मी थांबतो. सरांना मी विनंती करतो की त्यांनी आबांचं स्वागत करावे. एक महिनाभर तुम्ही परिश्रम घेतलाय. हा तर माझ्यासाठी खूप मोठा सत्कार आहे की एवढ्या व्यक्तीचा कोणाला काही बोलायचं असेल तर कोण आहे कोणाला? असा घरगुती स्वरूपाचाच कार्यक्रम आहे. थोडी गडबड होऊ शकते. 9 ऑगस्टला आपण या वाचनाचा कार्यक्रम सुरू केला. माननीय खानावकरांच्या हस्ते त्या दिवशी सुरुवात झाली होती आणि या समारोपाची शिवप्रतिमेची पूजा श्री चव्हाणांनी केली. वहिनी पण आल्यात, सहकुटुंब येऊन त्यांनी ही पूजा केली. वहिनीनीच विशेष सगळ्या ज्या पणत्या लावल्यात त्या वहिनीनीच प्रज्वलित केलेल्या आहेत सगळ्या. चव्हाण तसं आमचा गेल्या 2-1 वर्षाचाच आमचा परिचय आहे. चव्हाण BA आहेत, केमिकल इंजिनियर आहेत. ही ओळख मगाशी सांगितली, पण त्यात सगळ्यात मोठी जी ओळख आहे ती ही आहे की ते सेवाभावी आहेत दोघे. समाजात जिथे जिथे कुठे काही अडचण असेल, वंचित आहे, पीडित आहे, तिथे मी पोहोचलो पाहिजे. त्यामुळे त्यांचा आमचा परिचय होण्याचा सुद्धा धागा असाच होता. 2 वर्षापूर्वी सांगली आणि कोल्हापूरला जो महापूर आला, त्या महापुरामध्ये निधी संकलन चाललं होतं. गोडसेजी इथे निधी संकलन करत असताना त्यांचा परिचय झाला आणि त्यांनी एक चांगली मोठी रक्कम त्यावेळेला त्या कोण आहेत संघवाले करतायत, चांगलं काम आहे, काही बाकी विचारलं आणि त्यांनी निधी दिला आणि त्यानंतर त्या निमित्ताने आमचा परिचय झाला. त्या परिचय म्हणजे आता आमचं घरगुती संबंध एक पक्के असे झाले आहेत. एवढा तो चांगला दाट परिचय झाला आणि त्याच्यातूनच मी खरं तर मी आज उभा आहे तो त्या वहिनींमुळे उभा आहे. मी गेल्या वर्षी फेब्रुवारीपासून माझा पाय आहे हा पूर्णपणे अधू झाला होता. याच्यात लॉकडाऊन असल्यामुळे काही समजत नव्हतं, कोण फिरत नव्हतं, भेटत नव्हतं. पण मी मात्र घरातच 2 पावलं टाकता येत नव्हती. पाय माझा एक बारीक होत होता, श्रिंक होत होता, वेदना प्रचंड व्हायच्या. जवळजवळ 4 महिने मी फिरलो, 3-4 हॉस्पिटलला गेलो, सगळ्यात काहीच झालं नाही. पाय जास्तच बारीक बारीक होत होता. वहिनी सहज बघायला, 2 जण भेटायला बघायला म्हणून आले. त्यांनी फाईल बघितली आणि म्हणून आबा ही 2 औषधं पण घ्या त्याच्यावर आयुर्वेदिक. ती 2 औषधं 15 दिवस मी घेतली आणि 15 दिवसानंतर मला जो फरक वाटला, मी त्यांना म्हटलं की फुल ट्रीटमेंट तुमची द्या, आता मला ॲलोपॅथिक बंद करायची. आणि त्यानंतर माझी प्रगती झाली. चालायला लागलो. राम मंदिर अभियानामध्ये 1 दिवस सुद्धा मी थांबलो नाही. रोज 3-4 तास मी फिरत होतो. 4थ्या माळ्यावर सुद्धा चालत गेलो होतो, जिना चढून होतो. एवढं मी करू शकलो त्या वहिनींच्यामुळे. असं हे दोघांचं हे आमचं एक नातं आता त्या आमच्या संघ परिवार सगळ्यांशीच त्यांचं आता नातं जुळलेलं आहे. संघ परिवारातच आता झालेलं आहे. हा एक परिचय त्यांचा, सेवाभावी वृत्ती हा जो त्यांचा स्वभाव आहे तो आपण घेण्यासारखा आहे. त्यांनी आपलं मनोगत ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने कार्यक्रमासंबंधी फक्त आपलं मनोगत अशा कार्यक्रमामध्ये बोलण्याची मला जास्त सवय नाही, परंतु या दोघांचा पोवाड सादर केला ना, शहार येतो. आणि हे छत्रपतींचं
जीवन कार्य आहे. छत्रपती पूर्ण आले पण हे कार्य असं येथे गवतालाही भाले फुटतात. डोळे पांगळे सुद्धा छत्रपतींच्या बरोबर लढले ते आपल्या आया पिढींची इज्जतीसाठी. हे चरित्र आपल्याला घ्यायचं. माझा राजा असा आहे की त्याच्या दरबारामध्ये कधी कुठली नर्तकी नाचली नाही. हे चरित्र आपल्याला घ्यायचं. छत्रपतींनी काय केलं, छत्रपतींनी पुस्तकं आपण वाचली, त्यांचे कार्य वाचले, त्यांच्या मोहिमा वाचल्या, तर त्याच्यातून काय घ्यायचं हा अभ्यास आपण करायला पाहिजे. आता हा पोवाडा सुंदर गायला आहे, हा स्वतःच म्हणला, मला कधी संभव नाही आहे, पण आपण ऐकताना आपल्या अंगावर असे शहारे आले होते. मग जे आपले लेखक म्हणतात की येथे गवतालाही भाले फुटतात, ते छत्रपतींचं कार्य असं आहे. आणि हे आपल्याला करायचं आहे, हे आपल्याला रुजवायचं आहे ह्या लहान मुलांच्यावर. धर्मकार्य होत राहते, मी माझे म्हणू नये, सारे अवघेची गुरुकृपा बळे, करता करविता आणि रक्षिता केवळ सद्गुरू माऊली. हे माऊलींची भूमी आहे, ही छत्रपतींची भूमी आहे, ही धर्मवीरांची भूमी आहे. इथे वैयक्तिक स्वार्थ कधीच नसतो. चला जावा पंढरपूरला दर्शन द्या सगळे म्हणतात, चला आळंदीला जाऊ तुकाराम महाराज म्हणतात. ही संतांची, ही श्रेष्ठ लोकांची, ही छत्रपतींची भूमिका सर्वांना घेऊन जाण्याची आहे. इथे यांनी कधीही जातपंथ भेद मानला नाही. छत्रपतींनी कधीही मोठा लहान मानला नाही. आणि त्यामुळे त्यांना जीवाला जीव देणारे बाजीप्रभू असतील, तानाजी असतील, यसाजी कंक असतील, फिरंगोजी नरसाळा असेल, मुठभर सैन्यानशी लाखो सैन्यानं चालून जाण्याचं धैर्य जर कुठं असेल ना, तर ते हे शिवछत्रपतींच्या चरित्रामध्ये, त्यांच्या वागणुकीमध्ये आहे. आणि त्यांचं चरित्र इतर राजांपेक्षा वेगळं कसं, हे नर्तकीचा एक भाग वेगळा सोडून द्या, पण हा अफजल खानाचा प्रसंग झाल्यानंतर छत्रपतींनी सेलिब्रेशन केलं नाही, छत्रपतींनी सुट्टी घेतली नाही. ज्या दिवशी अफजल खानाचा वध झाला त्याच्या दुसऱ्या दिवशी छत्रपती बाहेर पडले. 18 दिवसामध्ये 15 किल्ले छत्रपतींनी घेतले. आज आपण परीक्षा झाली की सुट्ट्या करतो, पार्ट्या करतो, फिरायला जातो. छत्रपतींच्या चरित्रातून ह्या गोष्टी आपल्याला घ्यायच्या. असंबंध न थकता मला समाजासाठी, मला ह्या माझ्या मायलेकरांसाठी, मला ह्या धर्मासाठी काय करायचं आहे, ही भूमिका छत्रपतींनी जी रुजवली ही आपल्याला तेवढ ठेवायची आहे ह्या छत्रपतींच्या चरित्राच्या माध्यमात. आज मोबाईल आहे, पुस्तक वाचायला वेळ मिळत नाही, सर्व प्रकारची निमित्त हे फक्त कारणं दिली जातात. पण एक आहे, आवड असली ना सवड निर्माण होते. मग छत्रपतींचं चरित्र असेल, धर्मवीरांचं चरित्र असेल, छावा वाचा, एक एक जेवढे ग्रंथ आहेत, मृत्युंजय वाचा, हे कादंबरी, हे ग्रंथ तुकाराम महाराजांनी ग्रंथ हेची गुरु, ग्रंथ हेची तारू हे म्हटलेलं आहे. याचं कारण हे आहे, या ग्रंथातून आपल्याला भावना मिळते. काय आपल्याकडे काय नाही आहे, छत्रपतींच्याकडे काय होतं. अवघे 16 मावळ्यांनी पहिलीची तोरणा मोहीम वयाच्या 16 वर्षाची चालू केली. किती लोक त्यांच्याबरोबर. पण हेच शिवछत्रपतींचा राज्याभिषेक सोहळा पूर्ण झाल्यानंतर काही दिवसानंतर जेव्हा आपले सरसेनापतींना म्हणाले की दिलेर खान त्या देवगडच्या किल्ल्यावर आहे, त्याच्याकडे 1 कोटी रुपये आहेत. हंबीराव म्हणले आणतो. म्हणले नाहीत ते, पाऊस आहे, सुट्टी आहे का, कपी खबर पक्की आहे का, अशी कारणं देत बसली नाही. आणि जर आपल्याला उभं राहायचं आहे ना, तर आपण कारणं नाही द्यायची. माझ्याबरोबर किती लोक येत आहेत नाही, मी चाललो. आबांनी हा कार्यक्रम सुरू करताना त्यांनी म्हटले नव्हते किती लोक येतील, किती मुलं होती. पण आज ऑनलाईन असेल किंवा प्रत्यक्ष इथे उभा असणाऱ्या लोकांच्या नुसार मी नक्कीच सांगतो, सुरुवातीला जेवढी त्यापेक्षा आता नक्कीच जास्त सांगेल. हे असंच आपण जेव्हा नदी सुरुवातीला उगमाच्या ठिकाणी कशी असते, समुद्राला मिळताना कशी असते, हा प्रवाह बघा. आपण ह्या प्रवाहातले भाग होणं गरजेचं आहे. धर्मासाठी, देशासाठी आणि आजच्या ह्या सर्व एकंदर परिस्थितीमध्ये आपल्याला स्वतःच्या स्वाभिमानासाठी जर जगायचं असेल तर छत्रपतींशिवाय दुसरा पर्याय नाही. आज आपण हिंदू म्हणून जर जगायचं असेल, हिंदू म्हणून, धर्म म्हणून, जात पंथ हे सर्व बाजूला ठेवून सिंध इथला एक एक दगड, एक एक डोंगर, मातीचा एक एक कण हा छत्रपती ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम महाराज, धर्मवीर ह्या संतांच्या आणि ह्या श्रेष्ठ लोकांच्या पदस्पर्शाने पावन झालेला आहे. आम्ही जो बुक्का लावतो वारकरी म्हणून, जो बुक्का कपाळे लावतो, ही मातीतला एक एक कण बुक्का म्हणून आपण लावू शकतो. एवढी पवित्र भूमी आहे महाराष्ट्राची. महाराष्ट्र
मध्य असलेला प्रदेश मध्य प्रदेश, उत्तरेकडचा प्रदेश उत्तर प्रदेश, तमिळनाडूचा प्रदेश तमिळ प्रदेश, महान असं राष्ट्र हे आहे महाराष्ट्र. ह्याची गोडवी आपल्यासारख्याने काय सांगायचं. म्हणून सर्वांना एकच विनंती आहे की ही ग्रंथ वाचा, हे पुस्तक वाचा. आपल्या ह्या महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेमध्ये एवढे प्रचंड वाङ्मय आहे की एक एक ग्रंथ तुम्ही वाचत राहिला तर तुम्हाला आपल्या पूर्वजांनी केलेली त्याग, त्यांनी आपल्यासाठी काय बलिदान केलंय, मग ते सावरकर असतील, टिळक असतील, बहिर्जी नाईक असतील, छत्रपती असतील, कोणाची चरित्र घ्या. म्हणजे तुम्हाला दरवेळी ज्ञानेश्वर माऊलींसारखं मोठं व्हायला पाहिजे असंच नाही. ते ग्रंथ नाही कळत, ठीक आहे, तुकाराम महाराजांची गाथा वाचा, समर्थ रामदासांचा दासबोध वाचा, सोपानदेवी वाचा, छत्रपतींचं चरित्र वाचा, धर्मवीरांचं चरित्र वाचा, छावा वाचा, कर्ण वाचा, कोणताही वाचा. पण हे ग्रंथ आज आपल्याला आजच्या कोरोनाच्या परिस्थितीमध्ये मार्गदर्शक ठरतात आणि लढण्याची ताकद देतात. आज सर्वस्व हरण केलेल्या शिकल्या सवरलेल्या लोकांनी आत्महत्या केलेल्या आम्ही बघितल्या. गेल्या 2 महिन्यातल्या किती घटना आठवत. शिकले सवरलेले दोन्ही नवरा बायको लहान मुलांना फासा लावून स्वतः आत्महत्या करतात. याचं कारण काय? जगण्याची उमेदच नाही, लढण्याची ताकद राहिलेली नाही. नेबळं ताकद जगतोय आपण का? आणि जर हे जगणं बदलायचं असेल तर छत्रपतींशिवाय पर्याय नाही. आज मी जगतोय मरतोय बाहेर नाही, पण माझा मुलगा स्वतःच्या पायावर उभा राहिला पाहिजे आणि तो राहिला हे चरित्र त्याला ताकद देईल. आज 10 लोक माझ्या अंगावर चालून आली तर मी त्यांच्याशी लढायचं का पळून जायचं, ही भूमिका छत्रपतींचं चरित्र आपल्याला उभं करतं. छत्रपतींच्या चरित्रात ही ताकद आहे. म्हणून छत्रपतींचं चरित्र पुस्तक वाचल्यासारखं वाचायचं नाही तर ते प्रसंग अनुभव घ्यायचे, त्याचं चिंतन करणं गरजेचं आहे. एक पुस्तक आहे त्याचं नाव वेद महामानवाचं. बघा कुठं मार्केटमध्ये मिळतं का? आता पुस्तक शक्यतो मिळत नाही आहे, पण शोधा. वेद महामानवाचा या पुस्तकामध्ये छत्रपतींच्या जेवढ्या काय 40-42 स्वाऱ्या झाल्या, जी त्यांनी युद्धनीती अवलंबली, त्या युद्धनीतीचा पूर्ण त्यांनी प्लॅनिंग त्यामध्ये दिलेलं आहे. छत्रपती मुठभर लोकांशी लाखभर लोकांच्यावर भारी का पडले हे त्याचा अभ्यास करा. फक्त छत्रपती म्हणले की आपण गेलो धावत हा नाही, त्याच्या पाठीमागचा अभ्यास बघा. छत्रपतींनी तहही केले, प्रसंगी छत्रपती मागेही आले, पण म्हणून डगमगले नाही. लाखाची फौज घेऊन येणारा अफजल खान वाईपर्यंत जेव्हा आला, जवळीच्या खोऱ्यात 2000 सैन्यांनी जात घुसला होता. कारण काय? ह्याचा अभ्यास, छत्रपतींचा जो विचार करण्याची जी मानसिकता आहे ती लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि हा अभ्यास आपल्याला आजच्या परिस्थितीमध्ये आपल्यावर जे प्रसंग आलेले आहेत, सामाजिक, वैयक्तिक, कौटुंबिक, राजनीतिक कसलीही असते, प्रत्येक प्रसंगामध्ये लढण्याची ताकद देणारा हा शिवमंत्र आहे छत्रपती शिवाजी महाराज. ताकदंडानं बांधून अंगाचे केळ सोडल्यासारखे पूर्ण कातडी काढली होती, तरी पण मी धर्म बदलणार नाही, ही धर्मवीरांची निष्ठा शिकवणारा आजचा आपला हा समाज आहे. आणि आज आपण त्यांना जर पाईक मानतो ना, आज आपण त्यांना जर आदर्श मानतो ना, आज त्यांच्यासमोर आपण सांगा की आम्ही तुमच्या पावलावर चालतो. मग ती रस्त्यावर जाणारी लहान मुलगी असो किंवा ही असो, तिचा आदर ठेवणं ही चंद्रकोर फक्त कुंकवाचा टिळा नाही आहे, ही जबाबदारी आहे. आज तुम्ही रस्त्यावर जाताना एखादी परकी स्त्री जर तर तुमच्याकडे आदरानेच बघितलं पाहिजे. हा वागण्यातून आपण निर्माण करण्याची ती गरज आहे. ही छत्रपतींचं चरित्र पुस्तक वाचणं हे काम नाही आहे, ते पुस्तक अंगात मुरवणं महत्त्वाचं, चरित्र मुरवणं महत्त्वाचं. मग ते चरित्र कोणत्याही संतांचं घ्या, छत्रपतींचं घ्या, धर्मवीरांचं घ्या. आपण छत्रपतीच्या नावाखाली गाडीवर पोस्टर लावतो, ह्याच्यावर लावतो आणि आपण ज्या पद्धतीनं व्यसनाधीन होत चाललो आहे ना, हा छत्रपतींना तुम्ही लावू नका, काही गरज नाही. ज्या गाडीवर तुम्ही छत्रपतींचा फोटो लावणे आणि तुम्ही जर ट्रॅफिक रूल तोडत जात असाल आणि टवाळीगिरी करत जाणार असाल ना, तर छत्रपतींच्या नावाला काळीमा आहे, तो बंद करा. काही गरज नाही दाखवण्याची. तुमच्या मनात छत्रपती आहेत ना, बस तुम्ही तसेच जगा की समोरचा तुम्हाला म्हणला पाहिजे की हा छत्रपतींचा मावळा आहे. लिहून द्यायची गरज नाही मी छत्रपतींचा मावळा आहे, हे आपल्या वागण्यातून दिसलं पाहिजे. म्हणून हे ग्रंथ आबांसारखे कितीतरी लोक आहेत की ज्यांनी स्वतःचं आयुष्य वाहिलं समाजासाठी, की हा समाज उभा व्हावा. संघाच्या माध्यमातून जे लोक काम करतायत, महाराजांच्या वारकरी संप्रदायातून जे लोक काम करतायत, त्यांचं कामच हे आहे. वारकरी आणि धारकरी हातात हात घालून जात आहेत, याचं कामच हे आहे की आपला धर्म, आपली मुलं बाळं उद्या मोठी होऊन अभिमानानं जगावी, ना की निवडण्यासारखी जगायला पाहिजे.
आज एक कुठल्या तरी धर्माचा एक माणूस आपल्याला म्हणतो की 15 मिनिटं पोलीस काढून टाका, काय खोटं बोलतोय तो? आज आपल्यात हिंमत आहे का त्यांच्याशी लढण्याची? आज आपल्या मंगळात जोर आहे का 10 लोकांना जाऊन लढण्याची? आणि जर ती तयार करायची असेल तर छत्रपती महत्वाचे आपल्याला. आणि फक्त वेड्यासारखं जाऊन हे नाही करायचं, बुद्धी वापरायची, आपल्याला अभ्यास करायचा गोष्टीचा. भले तुम्ही एकटे असा, पण तुमची नजर अशी राहिली पाहिजे, पुढचे 10 जण गप्प बसले पाहिजे. आणि ह्याला छत्रपतींचं चरित्र, छत्रपतींचं आचरण आणि त्यांनी त्यांना मार्गावरून जर आपण गेलो तरच आपण याचा होऊ शकतो. मग ते मुठभर येऊ दे नाहीतर लाखभर येऊ दे. इथे गवतालाही बाहेले फुटतात, ही महाराष्ट्राची भूमी आहे. शहारा ऐकले पोवाडा, जे याने पहिल्यांदा गाणं म्हटलं, पोवाडा म्हटलं असेल, आज माहीत नाही मला, पहिल्यांदा. पण पहिल्यांदा पोवाडा म्हणणाऱ्याकडून जरी आपल्या अंगावर जर शहारे येत असतील, अंगावर काठी उभे राहत असतील, जे मूळचे शाहीर असतात ते म्हणताना काय अंगाची परिस्थिती होत असते. आणि आज मला तुम्हाला या प्रसंगाचे जास्त वेळ घेत नाही आपला, पण आपल्या मुलांना, आपल्या मुलींना, स्त्रियांना आपण स्वतः एक आदर्श म्हणून जर जगायचं असेल, छत्रपतींना जर आपण आदर्श मानत असेल, तर आपलं वागणं, आपलं बोलणं, आपलं आचरण त्या पद्धतीने राहिलं पाहिजे. आज मी माझ्याबरोबरची 4 लोक समाजसेवेमध्ये, धर्मासाठी म्हणा, देशासाठी म्हणा आणू शकतो. मी आज माझं वय जास्त झालं आहे, मी सैन्यामध्ये जाऊ शकत नाही, पण मी एखाद्या मुलाला असं तयार करू शकतो, ठीक आहे, त्याला सांगू शकतो की त्याने त्या पद्धतीने राहावं. आज आपली व्यसनाधीनता होऊन ही जी इंटरनेट जे आहे ना, हे दुधारी तलवारीसारखं आहे. त्या ठिकाणी चांगलं, अयोग्य सगळं मिळतं त्याच्यात. आपण काय घ्यायचं आपण ठरवायचं. आपण राजहंस व्हायला पाहिजे. आपण माऊलींची लेकरं आहोत ना, तर आपण राजहंस व्हायला पाहिजे. दूध आणि पाणी वेगळं काढून द्यायचं, दूधच घ्यायला पाहिजे. मग ही माऊलींची जर आपण ज्ञानेश्वरी डोक्यावर घेऊन जर लाखभर लोक 300 मैलाचा प्रवास करून जात असतील, तर त्याच्या पाठीमागचं कारण काय समजून घेतलं पाहिजे. तिथं अधिष्ठान स्त्रीचं आहे. हे अधिष्ठान आपल्याला टिकवणं गरजेचं आहे. आपल्याला वाडवडिलांच्याकडून आबाने आपल्याला हे जर दिलेलं न वसा, आपण पुढे नेणं गरजेचं आहे. आबा करतील, बघू, आपण जाऊ, औसं गौसला, असं नाही करायचं आपलं. मी नाही जाऊ शकत, माझा मुलगाच आहे, नाही तो नाही जाऊ शकत, मित्रच आहे, आज नाही उद्याच आहे. ही एका दिवसात तयार होणारी पिढी नाही. आपल्याला पिढी घडवायची आहे. जनरेशन ते जनरेशन संपून जातात एक नवीन हे तयार करण्यासाठी. आज आपण मुंबईत आहोत. आज तुम्ही तुमचं भविष्य आणि भूतकाळ आठवून बघा. मुंबईत स्वतःचं एक स्थिरस्थावर प्रॉपर्टी व्हायला एक पिढी जाते पूर्ण. मग काहीतरी होतं, मग मुलाला काहीतरी तयार मिळतो. म्हणून जर असं करायचं असेल, आपली येणारी पिढी, आपली येणारी लहान मुलं जर स्वाभिमानी धर्मनिष्ठीत तयार करायची असतील, तर आत्तापासून ते बीज रोवणं गरजेचं आहे. स्त्री लंपट, वासनाधीन, दारुडं होणं, गुटखा खावणे करणं, चौकामध्ये बसून टवाळ्या करणं, हे आपलं ध्येय नाही आहे, करायचंही नाही. म्हणून मी काय चौकार बसणं सगळ्यांना आवडतं असंही म्हणत नाही. आपण जर ही शिवकोर लावली आहे ना कपाळी, तर त्याचे मान ठेवणं आपल्या हातामध्ये आहे. एवढंच. छत्रपतींचा आदर्श, त्यांचं प्रत्येक वागणं, प्रत्येक त्यांचं जगणं, कल्याणच्या सुभेदाराला ची सून, तो प्रसंग सगळ्यांना माहीत आहे, सांगायची गरज नाही. त्यांच्या मावळे सुद्धा त्यांच्यापासून 4 हात दूर राहत होते. शाहिस्तेखानाची जेव्हा स्वारी झाली, त्या शाहिस्तेखानाची जी मोहीम केली, त्यावेळी त्याची सून मिळत नव्हती. शाहिस्तेखान पण म्हणला होता, घाबरू नको, ती शिवाजी महाराजांचे मावळे आहेत, तुझी सूनाला काय होणार नाही, तुझ्या लिकीला काय होणार नाही. ह्यो शत्रू असून सुद्धा त्याच्याबद्दलचा भीतीयुक्त आदर त्या शाहिस्तेखानाच्या त्याच्या सरदारांमध्ये होता. तो आदर्श आपण निर्माण स्वतःच्या वागण्यातून केला पाहिजे. आणि म्हणून मी म्हणतो, एक कवन आहे की आता पूर्ण सुरुवात अशी आठवत नाही, परत मात्र सांगितलं आता एक्झॅक्ट आठवतात. शेवटचे 2 शब्द आठवतात की चालू पुरात धरुणी शिवसूर्य ध्यास. छत्रपतींचं चरित्र ही सूर्यासारखं तेजस्वी दैदिप्यमान आहे आणि त्याचा ध्यास धरून किटकी ध्याता भृंगी झाला तो चिवर्ण तैसा भेटे नारायण संत संगे. संतांचं चरित्र जर आपण चिंतन मनन करत राहिलो, छत्रपतींचं चरित्र जर चिंतन मनन करत राहिलो, तर ते आपल्यामध्ये उतरत जातं आणि ते आपल्याला करायचं. आपल्याला आपल्या धर्माधिष्ठित जो सुसंस्कृत समाज, जो हिंदू नावानं आपण आहोत,
ते क्रिएट करायचं आपल्याला दुसऱ्या लोकांची कत्तल करत जायची नाही. इतरांचे जे शिकवलं जातं आपला तो मार्गच नाही आहे तो वेगळा. म्हणून आपल्याला संस्कृतीनं आपल्याला जे शिकवलेलं आहे, आपल्या वाडवडिलांनी आपल्याला जे आपल्याला दिलेलं आहे ते पुढं धरून नेण्याचं काम आपलं आहे. आबांनी अतिशय उत्कृष्ट पद्धतीनं हा एक महिनाभर कार्यक्रम चाललेला आहे. हा आपल्याला पुढे न्यायला गरजेचं आहे. फक्त श्रावण महिना नाही, पाहिजे तर पुढे बघू. पाहिजे तर दर रविवारी मी एक सूचना देईन की दर रविवारी शनिवारी 1 तासभर एकत्र येऊ. छत्रपतींचं झालं, धर्मवीरांचं वाच, नंतर पाहिजे तर एक मावळा घेऊ. फिरंगोजी नरसाळा असेल, यसाजी कंक असतील, प्रतापराव गुजर असतील, हंबीराव मोहिते असतील, एका चरित्रावर एक पिक्चर निघते, एक पुस्तक निघते. एवढे मोठे त्याचे भव्य दिव्य जीवन आहे ते. आणि हे टिकवणं गरजेचं आहे आपल्याला. असंच आपण पुढं जाऊ. आबांच्या मार्गदर्शनाखाली हा अतिशय उत्कृष्ट पद्धतीनं झालेला हा कार्यक्रम आहे. आणि आबांचं मूळचंच जे ध्येय आहे ते एकत्र कुटुंब पद्धती, संयुक्त कुटुंब पद्धतीचा जो आपण हे करतोय, हे कुटुंब वसुदेव कुटुंबक हे आपल्याला अपेक्षित आहे. माझं कुटुंब, माझी बायको, माझी मुलं, आई वडील, भाऊ नाही, यारे सारे जण, हे माऊलींचं जी वसुदेव कुटुंबकमची भावना आहे ही आपल्याला जगायची. आपण सगळे एकत्र आलो एका छत्राखाली, छत्रपतींच्या नावाखाली आपण एकत्र आलो. हेच आपल्याला पुढे न्यायचं आहे आणि हे टिकवून धरायचं. बस मी जास्त काय बोलत नाही, की बोलत राहिलो की वाहत जातो बराच वेळा. त्यामुळे मी आता इथे थांबतो. पण माझ्या महिन्याचा जे काय मी बोलतोय त्याचा एक्स्ट्रॅक्ट तुमच्या लक्षात यावा हीच अपेक्षा. बाकी काय, धन्यवाद. जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी. हर हर महादेव, हर हर महादेव. धन्यवाद चव्हाण साहेब. त्यांच्याकडे विनम्रतेचा एक अनुभव घेतला आपण. मी बोलू शकत नाही, बोलता येत नाही, पण एवढं चांगलं सगळ्यांना मंत्रमुग्ध करणारं, डोळ्यात पाणी आणून विशेषतः आमचा जो शाहीर नवीनच त्याचं जे कौतुक केलं त्याच्याबद्दल खरोखरच धन्यवाद. त्यांनी काही सूचना मांडल्यात त्याही सुद्धा आपण लक्षपूर्वक लक्षात ठेवण्यासारखे आहेत. बंधू आणि भगिनींनो, गेल्या 9 तारखेला सुरू झालेला हा एक अभियान आज संपन्न होत आहे. आनंद आहे. वास्तविक हा विषय आलाच कसा, कुटुंब प्रबोधनाच्या कार्यकर्त्यांशी बैठकीत बोलत असताना एक सूचना आली की येणारी करोनाची लाट आहे किंवा करोनाच्या काळामध्ये आपलं कुटुंब निरोगी कसं ठेवावं, किंवा त्याच्यामध्ये काही वैफल्यता आलेली आहे, एकाकीपणा वाटतोय, नैराश्य आलंय, हे घालवण्यासाठी श्रावण महिना किंवा येणारे सणवार या निमित्ताने काही करता येईल का. आणि त्याच वेळेला स्वप्नील लोणकर नावाच्या त्या तरुणाने आत्महत्या केलेला तोही प्रसंग आला. MPSC झालेला हा तरुण आत्महत्या करतो आणि त्याचे आई वडील आणि एकटाच मुलगा, हा ते कुटुंब मात्र उद्ध्वस्त झालं. त्याने स्वतःचा विचार केला आणि गेला निघून. आई वडिलांनी काय करायचं. त्याच्यामुळे हे जर तरुण अशा आत्महत्या करायला लागले तर होणार काय, देशाचं भवितव्य काय. संकट येत असतात, पण त्या संकटांच्या डोक्यावर पाय ठेवून उभं राहून पुढे जाण्याची जी शक्ती असायला पाहिजे, संकटाच्या डोक्यावर पाय ठेवून संकट नामशेष करण्याची ताकद छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र आपल्याला देतं. आणि म्हणून मी सुचवलं त्याच्यात की शिवाजी महाराजांचा चरित्र ग्रंथ श्रावण महिन्यात लावा. धार्मिक ग्रंथ आपण लावतोच, आणि मी सुचवलं होतं त्यामुळे मला करणं पहिल्यांदा आवश्यक होतं. म्हणून मी हा विचार आला आणि इथे विशेषतः खाणावकर, तुळसणकरजी आणि गोडसेजी ही जागा आणि ती सगळं दिल्यामुळे ते सगळं नीट होऊ शकलं. त्यांचं खरंच सगळ्यांच्या वतीने मी त्यांना धन्यवाद देतो. परंतु छत्रपतींचं चरित्र वाचायला सुरुवात केली, सुरुवातीला धाकधूक होती, पण तुम्हा सगळ्यांच्या याच्यामध्ये ते पूर्ण झालं. शिवाजी महाराजांचं चरित्र वाचत असताना आता चव्हाणांनी उल्लेख केला की चंद्रकोर लावले. शिवाजीचे अलौकिक अनेक गुण शिवाजीकडे होते. मुत्सदी राजा होता, पराक्रमी राजा होता, आदर्श राजा, आदर्श मित्र होता, आदर्श पुत्र होता, रयतेचा राजा म्हणून त्यांनी आदेशच दिलेला होता. रयतेच्या कुठल्याही सामान्यातल्या सामान्य शेतकऱ्याच्या गवताच्या काडीला सुद्धा धक्का लागता कामा नये, एवढी प्रजेची काळजी घेणारा प्रजाहित रक्षक राजा. एवढंच नव्हे तर पर्यावरणाचा आजचा आपण परिषदा घेतोय, राजांनी त्याच वेळेला आदेश दिलेला होता, जे झाड आहे ते कधीही तोडायचं नाही, सुकलेलंच लाकूड तोडायचं, तेच वापरायचं. कुठल्याही प्रकारच्या झाडाला, जंगलात, जंगल वाढली, जंगल हे
आपलं वैभव आहे. त्या काळी शिवाजी महाराजांनी सांगितलं होतं. आत्ता आपण पर्यावरणाचा विचार करतोय. एवढा हा भवितव्यावरती दृष्टी ठेवून विचार करणारा हा राजा, अलौकिक अनेक प्रकारचे गुण आहेत. आदर्श पुत्र, आदर्श राजा, मातृभक्त, आणि एवढे श्रेष्ठ मातृभक्त शिवाजी. आणि म्हणून त्या एका कवीने एक काव्य केलं होतं, असेच आमची आई असती सुंदर रूपवती, आम्ही सुंदर झालो असतो. या 15 ऑगस्टच्या एका कार्यक्रमात एका मुलाने हे गाणं म्हटलं आणि ते शिक्षक टाळ्या वाजवत होते. माझी मुलगी आता इथे नाही आहे. ती त्या शिक्षकांना कार्यक्रम झाल्यावर म्हणाली, सर तुम्हाला हे गाणं आवडलं का? तर हो, केवढं छान आहे, शिवाजी महाराजांच्या चारित्र्याबद्दल आहे. पण तुम्हाला कुणी सांगितलं की शिवाजी महाराजांची आई कुरूप होती म्हणून? आणि आईचं सौंदर्य कशात मोजतात? तिचा रंग, रूप, गरीब श्रीमंत, कपडे किती, याच्यावरती? प्रत्येकाला हा सुपुत्राचा हा भाव असतो की सर्वश्रेष्ठ जगातली आई ती माझी आई. माझ्या आईसारखं मंगल जगात काही नाही. आणि छत्रपती शिवाजीचं श्रेष्ठ प्रतीचे मातृभक्त. आणि म्हणूनच त्या मोठ्या आईची, जन्मभूमीची ते सेवा करू शकले. जन्मभूमीच्या पायातील बेड्या तोडण्याचं त्यांनी ध्येय ठेवलं. त्याचं कारण ते मातृभक्त. शिवाजी महाराजांनी घडवलं जिजामातीने. जिजाबाईने राम आणि कृष्णाच्या कथा सांगूनच त्यांना घडवलं. आणि म्हणून कालियामर्दनाच्या डोक्यावर पाय ठेवून उभा राहणारा श्रीकृष्ण शिवाजीराजांनी आत्मसात केला. आणि या कृष्ण नीतीनेच आयुष्यभर राज्यकारभार केला त्यांनी. सगळा ध्येयनिष्ठा त्याच नीतीने त्यांनी पूर्ण केली. आणि म्हणून संकट येत असतात. संघर्ष अविभाज्य भाग आहे जीवनातला. संघर्ष होता, संकट येत असतात. पण ज्यावेळेला संकटाला आपण घाबरतो त्यावेळेला त्या संकटाला ताकद मिळत असते. आणि म्हणून येणाऱ्या संकटानं जर घाबरून पळालं तर संकट आपल्या मागोमाग लागतं. आणि म्हणून पळून जाणं, आत्महत्या करणं, नैराश्य आणि वैफल्यामध्ये आपल्या जीवनाचा नाश करणं ही अतिशय वाईट गोष्ट आहे. छत्रपतीच्या भूमीत राहणाऱ्यांना, आदर्श मांडणाऱ्यांना तरी कदापि हे शोभादायक नाही. आणि म्हणून हा विचार सुद्धा आमच्याकडे कधी आजूबाजूला फिरकता कामा नये की आत्महत्या हा विषय. अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, पण त्यांच्याच बायकांनी कंबर बांधून शेती केली, मुलांना वाढवलं. एकाही स्त्रीने कुठे आत्महत्या केलेली नाही. आणि म्हणून शिवाजी महाराजांचं चरित्र वाचन झालं. वाचत असताना त्यांचे गुण किती आपण आत्मसात केले. चव्हाणांनी आता सांगितलं. शिवाजी महाराज म्हणजे हा दाढी शिवाजीसारखी आहे माझी, नाही शिवाजी. दाढी वाढवून शिवाजी नाही होत. केस वाढवून ज्ञानेश्वर किंवा विवेकानंदही होता येत नाही. एक ग्रस्त भेटले होते मला, आता नाही येत. सारखे सुपारी खात होते. तर म्हणलं काय, किती सुपारी खाता, तुमचं वय काय, किती खाते? अरे मग त्याने काय, ते चांगलं असतं. कुणी सांगितलं? अरे लोकमान्य टिळक सुपारी खात होते, स्वराज्याचं एवढं मोठं आंदोलन उभा. लोकमान्यांना सवय होती सुपारी खायची, पण सुपारी खाऊन त्यांनी आंदोलन नाही उभं. त्यांच्या चांगल्या गोष्टी घ्या ना. त्यांनी किती त्याग केला, कशा प्रकारचा त्याग केला. मला देशासाठी आमरण लढायचंय म्हणून हडकुळे असणारे लोकमान्य टिळक त्यांनी व्यायाम केला, सूर्यनमस्कार काढायला लागले. 4-4 तास व्यायाम करत होते. देशासाठी मला जर लढायचं तर मला मजबूत झाली पाहिजे माझी शरीरयष्टी. ते घ्या. छत्रपतींचे गुण घ्या. किती प्रकारचे, शेकडो प्रकारचे गुण त्यांच्याकडे. जगात असा राजा झालाच नाही राजा. जे राजे झाले ते पूर्वापार त्यांनी बापजाद्याने कमवलेले त्याच्यावर ते आयत्यावर आलेले होते. इथं तर ह्या राजाने शून्यातनं ब्रह्मांड निर्माण करायचं होतं. कोण होतं साथीला? प्रत्यक्ष वडील, जन्मदाते, ते शत्रूकडे नोकरी, भाऊबंद, सगळे सोयरे, आजोळची माणसं, सासूरवाडीची माणसं, ती सुद्धा विरोध. आणि अशा स्थितीमध्ये स्वराज्य उभं करतात, ध्येय ठरवतात. मला ध्येयापर्यंत जायचंय, काही किती अडचणी होतात जाणार मी. मला व्हायचं नाही इंजिनियर, मला व्हायचं नाही डॉक्टर, मग तसा श्रम केले पाहिजे. मला किती अडचणी होत, मी होणार. ध्येयनिष्ठा, अढळ ध्येयनिष्ठा आपण ठरवली पाहिजे. आणि अनेक प्रकारचे असे गुण असलेला हा राजा, परंतु त्याची पूजा घरोघरी होते. त्याचं कारण मात्र सगळ्यात एक मोठं कारण आहे. आता मी सांगितलं की कुठल्याही राजाकडे नव्हतं आढळून आलेलं ते शिवाजी महाराजांकडे शुद्ध, गंगेपेक्षाही शुद्ध असं पावित्र्य होतं, चारित्र्य होतं, शुद्ध मन होतं. त्या चारित्र्यामुळे शिवाजी महाराजांना देव म्हणून सगळीकडे पूजा होते. त्या छत्रपतींकडनं आपण काय घेणार आहोत? चरित्र वाचून झालं, किमान एक असा आपण प्रयत्न करू का? एक काहीतरी त्यांचा एक गुण मी घेईन. त्यांची देशभक्ती असेल, त्यांची ध्येयनिष्ठा असेल, त्यांचं वेळेचं नियोजन असेल, त्यांची मातृभक्ती असेल, किंवा ठरवलेल्या ध्येयासाठी मी जाणारच, ठरवलेलं काम मी करणारच, त्याचं नीट नियोजन करण मी ते करणार.
स्वदेशीचा वापर करेन, स्वदेशी भाषा त्याने पारशी आणि अरबी शब्द आलेले भाषेत घुसलेले सगळे काढून टाकायला लावले त्याने. मी मराठी बोलताना फक्त मराठीत बोलेन, हिंदी बोलताना फक्त हिंदीत बोलेन, असा काहीतरी नियम करता येईल की नाही मला? मराठी शब्द आठवत नाही आपल्याला, मग हिंदी शब्द कधी घालतो, कधी इंग्रजी शब्द घालतो. मराठी शब्दात मराठी बोलताना मराठीतच बोलेन, असा काहीतरी एक संकल्प करता येईल का मला? मी स्वदेशीच वापरेन. तो फ्रेंच राज्याभिषेकाच्या वेळा फ्रेंच वकील आला होता. तो म्हणाला तुमची ओबड शिवराई नाणी आहेत, केवढी ओबडधोबड आहेत, त्याला फिनिशिंग नाही अजिबात. आम्ही तुम्हाला नाणी बनवून देतो, बघा कशी चकचकीत आहेत आमची. छत्रपती म्हणाले चकचकीत आम्ही बनवू, आज तशी आहेत. आमचं स्वतःचं टाकसाळ आम्ही निर्माण करू, स्वतःची नाणी आम्ही बनवणार, आम्ही स्वदेशीचाच वापर करणार. शिवाजी महाराजांच्या चरित्र वाचनाच्या निमित्ताने असा काहीतरी करता येईल का संकल्प? मी खाणारं चॉकलेट, खाणारं बिस्किट, एखादी वस्तू, दाढीसाठी वापरणारा साबण, ब्रश स्वदेशी वापरता येईल का? टूथपेस्ट मला स्वदेशी वापरता येईल का? काहीतरी स्वदेशीचा वापर करण्यापासून असा काहीतरी संकल्प मला जर करता आला प्रत्येकाने की नाही, हा संकल्प मी केला, आज मी संकल्प घेतला शिवचरित्र वाचून द्यायला, शिवाजीचा एक गुण, तो एक गुण मी घेणार, तर खऱ्या अर्थाने हा जो आपण महिनाभर हे एक अभियान केलं ते खऱ्या अर्थाने यशस्वी झालं असा त्याचा अर्थ आहे. पुढे शिवाजी सारखा दिसण्याऐवजी, दाढी वाढवण्याऐवजी शिवाजीच्या वागण्यातला, चरित्रातला एक गुण आपण घेऊ आणि तो खरोखर चरित्र वाचनाचा हा एक यशस्वी संकल्प पूर्ण केला असा त्याचा अर्थ होईल. हे पूर्ण झाला, संकल्प आपला पूर्ण झाला. त्याचं कारण त्याच्याबरोबर असलेले सगळे सहकारी हे दत्त गणेश मंडळाची जी मंडळी आहेत त्यांचं तर सहकार्य आहेत. पहिल्याच दिवशी खानावकर होते, सुरुवातीला ते नव्हते, आता खूप धावपळ करत ते आलेत. खानावकरांनी सगळ्या प्रकारचं सहकार्य केलं, तुळसणकर असतील, गोडसेजी असतील, सगळ्या प्रकारचं सहकार्य त्यांनी केलं, त्याच्यामुळे होऊ शकलं. जागा होती, सगळ्या व्यवस्था होत्या इथे, पण त्याचबरोबर रोज हे सतरंजी टाकणं, हे साफसफाई करणं, मूर्तीच्या व्यवस्था आहेत, सगळ्या व्यवस्था आहेत, हे सगळं करणं, टेबल आखणी हे सगळं आवरणं आणि परत करणं. चाफेकर बंधू शाखा इथे लागते बालांची, त्याच्यामध्ये प्रथमेश सिद्धेश गोडसे आणि त्यांचे मित्र, त्यांच्याबरोबरचे बाल स्वयंसेवक हे सगळेजण त्यासाठी झटत होते, त्यामुळे हे होऊ शकतं. त्याच्यानंतर या निमित्ताने आता आपण पाहिलं की अतिशय सुंदर पोवाडा सांगणारा आमचा कुणाल किंवा त्याच्याच बरोबर आदिनाथ, की दररोज हे येणारे आणि सुतेश देशपांडे हे 3 तरुण आणि या शाखेची मंडळी प्रथमेश सिद्धेश, या सगळ्यांमुळे हे सगळं काम यशस्वी होऊ शकलं. मी आभार मानत नाही, त्यांच्या ऋणातच राहायला मला जास्त बरं वाटेल. परंतु या सगळ्यांनी सगळं सहकार्य दिलं, अनेक लोकांनी दिलं. काही जण ऑनलाईन ऐकत होते, काही सूचनाही करत होते, काहींनी तर म्हटलं की आम्हाला इतिहास घडतोय असं वाटतंय समोर, म्हणून आम्ही ऐकतो, परत एकदा रेकॉर्ड करून परत एकदा ऐकतो, असंही काही जणांनी सांगितलं. त्याच्यामुळे माझा उत्साह वाढत होता, बाकी काही नाही. परंतु या सगळ्यांनी या सगळ्या प्रकारचं सहकार्य दिलं, त्याच्यामुळे हा कुटुंब प्रबोधनाने दिलेला कार्यक्रम आपण यशस्वी करू शकलो. त्याच्याच बरोबर एक सूचना द्यावीशी वाटते. इथे काही स्पर्धाही ठेवल्या होत्या, चित्रकलेच्या स्पर्धा आणि निबंधाच्या स्पर्धा, 2 वयोगटासाठी 2, अशा 3 प्रकारच्या स्पर्धा त्या आपण याच्यानंतर निबंध लिहिणं सुरू होईल. साधारणपणे 15 सप्टेंबर निबंध आणि शिवचरित्रातले चित्र ते काढायचे आहेत. 5वी ते 10वी वाल्यांसाठी चित्रकला स्पर्धा आहे, निबंध 5वी आणि 10वी आणि कॉलेज विद्यार्थ्यांसाठी. आजचा जसा यांनी विषय सांगितला आता की छत्रपती शिवाजी महाराजांचं जीवन चरित्र आणि आजचा कॉलेज विद्यार्थी, हा एक निबंध त्यांच्यासाठी असेल. 5वी ते 10वी वाल्यांसाठी शिवछत्रपती या नावाचा एक निबंध त्यांनी लिहायचा. या सगळ्या स्पर्धांचा त्याचं ते परीक्षण होईल आणि त्याचा बक्षीस समारंभाचा असा छोटा कार्यक्रम आपण 3 ऑक्टोबरला घेणार आहोत. त्याच्यात तोपर्यंत सगळ्या स्पर्धा संपलेल्या असतील, त्याचं परीक्षण झालेलं असेल. त्याचबरोबर दुसरा एक कार्यक्रम मला कुटुंब प्रबोधनाचा सांगावं असं वाटतंय की कोरोनाचा काळ आहे, अनेक जण असं म्हणतात की 3री लाट येणार आहे, ती मोठी असेल खूप असं ते म्हणतात आणि ती साधारणपणे मुलांवरतीचा जास्त जोर असेल असं ते सांगतात. तर आपलं कुटुंब हे निरोगी राहावं, आपलं कुटुंब शक्तिशाली व्हावं, त्याच्यात एकटेपणा वाटू नये, त्याच्यातलं वैफल्य किंवा नैराश्य येऊ नये, यासाठी काळजी घेण्याचे अत्यंत आवश्यक आहे. आणि ते सुद्धा घरगुती औषधं, साध्या मसाल्यातले काही पदार्थ असतील, हळद असेल, मिरी असेल, लवंग असेल, की ह्या आलं असेल, तुळशी असतील, या छोट्या छोट्या घरगुती उपायांनी किती प्रकारे आपण चांगलं घर निरोगी ठेवू शकतो, आपलं कुटुंब निरोगी ठेवू शकतो, हे सांगण्यासाठी
आपल्याकडे डॉक्टर वैशाली चव्हाण ज्यांचा मी आता उल्लेख केला, ज्यांच्याकडे आज उभा आहे, तर त्या स्वतः 26 तारखेला 26च्या रविवारी संध्याकाळी 5 वाजता इथेच कार्यक्रम असणार आहे. कुटुंबाने यायचं आहे, पती पत्नी दोघांनी यावं, मुलांना आणलं नाही तर चालेल, पहिलाच कार्यक्रम आहे. तेव्हा पती पत्नी दोघांनी यावं आणि कुटुंब प्रबोधनाचा कार्यक्रम आहे. कुणालाही आणावं, आपल्या बरोबरीत आणि कुटुंबानं आणावं. माझा कुटुंबाचं आरोग्य कसं नीट ठेवावं याचा विचार करण्यासाठी, मार्गदर्शन करण्यासाठी वैशालीताई तिथे येणार आहे. गेली 17-18 वर्ष त्या इथे हॉस्पिटलमध्ये प्रॅक्टिस करतात, आयुर्वेदिक डॉक्टर आहेत. त्याचा आपण वाहती गंगा आले, आपण त्याचा लाभ घेऊया सगळ्यांनी, यासाठी ही सूचना लक्षात ठेवावी. याच्यानंतर छोटासा अल्पोपार असेल आणि गाईचं दूध असं आणलेलं आहे, तेही हळद वगैरे टाकलेलं असं आहे. त्याच्यामुळे त्याचाही आपण स्वाद घ्यावा आणि नंतर आपण निघावं. त्याच्या आधी पसायदान होईल आणि त्याच्यानंतर कार्यक्रम. बसून बसून आता